नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक भट तुमचं सर्वांचं इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। यस, आजचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे जो नुकताच फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री या आपल्या निर्मला सीतारामन आहे यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे, राईट। आणि 31 जानेवारीला तुमची आर्थिक पाहणी अहवाल आलेली आहे। तर या दोन्ही गोष्टींचे काही महत्त्वाचे हायलाइट्स एक्झामच्या दृष्टीने किंवा कॉमन मॅनच्या दृष्टीने आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचे आहे, असे हायलाइट्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत। यस, पूर्ण आपला अगदीच डिटेलमध्ये सगळं बघण्याची गरज नसते। आत्ताच तुमचा आपले गट ब पूर्व परीक्षेचा पेपर झाला, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बजेटवर प्रश्न आलेला आहे, राईट। बजेटच्या कलमावर प्रश्न आला, जे कलम 112 त्याचं उत्तर आहे। त्यानंतर बजेटमध्ये कोणती तरतूद होती असे पण तुम्हाला प्रश्न आलेला आहे। सो बेसिकली बजेटचे काही हायलाइट्स पॉइंट माहित असणं तुम्हाला गरजेचं आहे, की जसं की कोणत्या योजनेला किती रुपये अलॉट झालेले आहे वगैरे वगैरे। तर अशा काही बेसिक गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत, आज बघणार आहोत, क्लिअर करणार आहोत। यस, सगळ्यात पहिले आपण अर्थसंकल्प बघणार आहे आणि त्याच्यानंतर आपण आर्थिक पाहणीमधले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत। यामध्ये कोणत्या क्षेत्रातनं किती पैसा उभा राहणार आहे, कोणत्या क्षेत्राला किती रुपये लागणार आहे, त्याच्यानंतर कोणत्या सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त पैसे कोणत्या सेक्टरमध्ये जाणार आहे, भारत कुठून पैसे तयार करेल किंवा येणार आहे आणि जाण्याचे कोणते मार्ग आहेत, तुमचे टॅक्सचे स्लॅब आपण ऐकलंय की 12 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर किती रुपये तुम्हाला भरायचे टॅक्स वगैरे वगैरे। तर अशा सर्व काही गोष्टी आपण याच्यामध्ये क्लिअर करणार आहोत, जे इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने, राईट। चला तर चालू करूया भारताची आर्थिक पाहणी 2025-26। इथे तुम्ही बघू शकता भारताचा अर्थसंकल्प 2025-26। इथे तुम्ही बघू शकता अर्थसंकल्प आहे 25-26 चा आणि आर्थिक पाहणी आहे 2024-25 ची, राईट। तर त्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट मी पहिले क्लिअर करतो बाळांनो, बघा 31 जानेवारी रोजी भारताची आर्थिक पाहणी मांडत असतात। काय म्हणतात? 31 जानेवारी रोजी काय मांडत असतात? आर्थिक पाहणी मांडत असतात। आणि 1 फेब्रुवारीला काय मांडतो रे आपण? अर्थसंकल्प मांडत असतो, अर्थसंकल्प मांडत असतो। आता कधी आहे? 31 जानेवारी 2025 रोजी हे आपण सगळं मांडलं। आता 31 जानेवारी 2025 रोजी आपण आर्थिक पाहणी मांडली, तर या आर्थिक पाहणीमध्ये मागचं वर्ष जे आहे 2024 ते 25 म्हणजे कधी 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च पर्यंत किंवा आतापर्यंत 31 जानेवारी पर्यंत जेवढा काही ट्रेंड आलाय, जेवढ्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या संदर्भात तुमच्या पाहणी मांडलेली असते। बघा आर्थिक पाहणीमध्ये मागच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी केल्या होत्या त्याचे काय फायनल आउटपुट उरले आणि 2024 ते 25 मध्ये काय काय गोष्टी तुमच्या साध्य झाल्या, काय काय गोष्टी तुम्ही अचीव्ह केल्या, या गोष्टी आर्थिक पाहणीमध्ये मांडलेल्या दिसतात। अर्थसंकल्प काय असतो? तर हा 1 एप्रिल 2025 ते तुमच्या 31 मार्च 2026 या वर्षाकरिता आम्ही काय काय खर्च करणार आहोत याचे एस्टिमेट, बजेट याला असं आपण म्हणतो, हे अर्थसंकल्पामध्ये मांडलेलं दिसतं। म्हणून तुम्हाला दिसेल बाळांनो, आर्थिक पाहणी कधीची आहे? 24 आणि 25 ची आहे आणि अर्थसंकल्प कधीचा आहे? 2025 आणि 2026 चा तुम्हाला अर्थसंकल्प दिसतोय। सो आपण सगळ्यात पहिले अर्थसंकल्प बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आर्थिक पाहणी बघणार आहोत, राईट। बघू शकता की फीचर्स ऑफ द बजेट 2025 to 2026 फेब्रुवारी 25 मध्ये हा बजेट आपला मांडलेला आहे। मिनिस्ट्री ऑफ फायनान्स बजेट डिव्हिजन कोणामार्फत मांडला? तर पहिली गोष्ट जे आपल्या अर्थमंत्री आहेत फायनान्स मिनिस्टर ते हे मांडत असतात। हे मिनिस्ट्री कोणती आहे? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स। आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स मधला पण कोणता विभाग आहे? तर बजेट डिव्हिजन जो असतो, अर्थसंकल्प विभाग, तो हे सर्वजण प्रसिद्ध करताना आपल्याला दिसतो। भारतीय राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्प वापरलाय का? नाही, भारतीय राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्प असा शब्द वापरलेला नाही। भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र अशा प्रकारे शब्द वापरण्यात आलेला आहे। ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भारतीय राज्यघटनेचा कलम 112। मग आपल्याला बघायचं आहे की फीचर्स ऑफ बजेट, काही हायलाइट्स, महत्त्वाचे पॉइंट जे आहेत बजेट मधले तेवढी गोष्ट आपल्याला बघायची आहे, जे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने व्हेरी इम्पॉर्टंट असतात, राईट। चला चालू करूया बाळांनो। बघा सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की भारत सरकार 2025 ते 26, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत पैसा कुठून कुठं गोळा करणार आहे, कोणत्या कोणत्या मार्गाने गोळा करणार आहे,
किती पर्सेंट, सगळ्यात जास्त भारत सरकारला पैसा कुठून मिळणार आहे, कुठून उभा करणार आहे, हे काय आहेत, येण्याचे मार्ग आहेत. मग बघा कम्स फ्रॉम, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळ्यात जास्त भारत सरकार पैसा कुठून उभारणार आहे, 24% पैसा बॉरोविंग अँड अदर लायबिलिटीज. कुठून, बॉरोविंग अँड अदर लायबिलिटीज म्हणजे काय, कर्ज आणि इतर माध्यमातनं हा काय करणार आहे, भारत सरकार 24% पैसा उभारणार आहे. त्यानंतर 22% पैसा कुठून उभारणार आहे, इन्कम टॅक्स मधनं. जो तुमचा आयकर आहे, जो तुम्ही भरणार आहे, जेवढं तुम्ही उत्पन्न कमवतो त्याच्यावर काय भरतो तुम्ही, आयकर, इन्कम टॅक्स भरत असता, राईट. तर ह्या इन्कम करातनं सेकंड, पहिलं काय बघितलं आपण, कर्ज वगैरे बघितलं. दुसरं आहे इन्कम जो आहे, इन्कम टॅक्स, त्यामधनं तो पैसा उभारणार आहे. 3 नंबर आहे आपण जो जीएसटी भरतो, जीएसटी अँड अदर टॅक्सेस, 18% पैसा हा ह्याच्यातनं येणार आहे. त्यानंतर जर क्रमांक बघितला 4 नंबर आहे कॉर्पोरेशन टॅक्स. कोणता टॅक्स आहे, कॉर्पोरेशन टॅक्स 4 नंबरला येतो, राईट. त्याच्यानंतर जर बघितलं आपण 17 नंबर वरून आपण उडी मारतो, नॉन टॅक्स रिसिप्ट, करेतर महसूल जमा, ज्याला असं आपण म्हणतो, काय म्हणतो, करेतर महसूल. करेतर महसूल म्हणजे कर सोडून इतर बाबतींमध्ये, इतर गोष्टींमधनं ज्यावेळेस सरकार पैसा कमवतो त्याला काय म्हणतो आपण, करेतर महसूल असं आपण म्हणतो, नॉन टॅक्स रिसिप्ट. त्याच्यानंतर आपण बघू शकतो उरलेले मग तुमचे युनियन एक्साइज डिपार्टमेंट असेल, कस्टम असेल, नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्ट असतील वगैरे वगैरे, अशा सर्व भांडवली गोष्टी ज्या असतात याच्यामधनं कमवलेला पैसा, अशा एवढ्या सगळ्या गोष्टींमधनं भारत सरकार काय कमवणार आहे, पैसा कमवणार आहे, राईट. हे बघितले आपण येण्याचे मार्ग. आता पैसा, भारत सरकार पैसा खर्च कसा करणार, जाण्याचे मार्ग आपण बघणार आहेत. इथे हे तुमच्या समोर भारत सरकार सगळ्यात जास्त पैसा कुठं खर्च करणार आहे, तर 22% स्टेट शेअर्स ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज. भारत सरकारकडे जेवढी काही टॅक्सेस जमा होत असतात, या टॅक्सेसचा काही प्रमाणामध्ये वाटा कोणाला द्यावा लागतो, राज्यांना द्यावा लागत असतो. मग किती टक्के वाटा द्यायचा हे वित्त आयोग ठरवतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार जे वित्त आयोग स्थापन होतं ते वित्त आयोग सांगत असतात राज्यांना किती टक्के वाटा द्यायचा. तर या बजेटमध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त पैसा खर्च कुठं होणार आहे, 22%. तर राज्यांचा जो हा हिस्सा आहे या हिस्स्यावर खर्च होणार आहे. त्यानंतर 20% इंटरेस्ट पेमेंट. इंटरेस्ट पेमेंट म्हणजे काय, जे इकडं कर्ज घेतलेत ना बाळांनो, ह्या कर्जाचं तुम्ही काय भरणार आहे, व्याज भरणार आहे. त्या व्याजावर तुमचं 20% पैसा खर्च होणार आहे भारत सरकारचा, राईट. त्याच्यानंतर बघा 22, 20, त्यानंतर उरतो तुमचा 16%. 16% खर्च कुठं होणार आहे भारत सरकारचा, तर सेंट्रल सेक्टर स्कीम. काय आहे, केंद्र सरकारने प्रायोजित केलेल्या योजना, या योजनांवर 3 नंबरला, क्रमांक 3 नंबरला खर्च होताना आपल्याला दिसतं की टक्के 16% खर्च होणार आहे. त्यानंतर मग उरलेले सगळेजण आहे अदर एक्सपेंडिचर, इतर खर्च, पेन्शनवर तुमच्या 4% खर्च आहे, सेंट्रली स्पॉन्सर स्कीम. आता इथं बघू शकता सेंट्रलच्या सेक्टर स्कीम आहे, एक्सक्लुडिंग कॅपिटल आउटले ऑन डिफेन्स अँड सबसिडी, डिफेन्स सबसिडी सोडून बाकीच्या. आणि ह्या कोणत्या आहे, सेंट्रली स्पॉन्सर स्कीम 8%, केंद्र सरकारने प्रायोजित केलेली योजना. त्यानंतर आहे फायनान्स कमिशन अँड अदर ट्रान्सफर 8% आहे, डिफेन्सवर तुमचा 8% खर्च होणार आहे. त्यानंतर आहे मेजर सबसिडी जे असतात तुमच्या, अनुदान सबसिडी, याच्यावर 6% खर्च होताना आपल्याला दिसणार आहे. सो हे काय आहे, पैसे खर्च होण्याचे मार्ग आहे. या ठिकाणी भारत सरकार एवढे पैसे इतके टक्के खर्च करताना आपल्याला दिसणार आहे. सो आपण बेसिकली 2 गोष्टी बघितल्या, पैसा, भारत सरकारकडे पैसे येण्याचे मार्ग आणि भारत सरकारकडून पैसे जाण्याचे मार्ग, अशा दोन्ही गोष्टी आपण बघितलेल्या आहे 2024-25 मधल्या. आता एक्सपेंडिचर ऑफ मेजर आयटम्स. भारत सरकार अशा कोणत्या वस्तू किंवा असा कोणता गट आहे ज्याच्यावर सर्वात जास्त खर्च करणार आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण, सर्वात जास्त खर्च भारत कोणत्या वस्तू गटावर करणार असेल तर ते आहे डिफेन्स. कशावर होणार आहे भारत सरकारचा खर्च, डिफेन्स. किती, 4,91,732 रुपये का, नाही, 4 लाखात काय येणार आहे, एक बंदूक बी येणार नाही. 4,91,732 करोड काय आहे, CR, करोड मध्ये ही अमाऊंट आहे. मग भारत सरकार तुमच्या डिफेन्सच्या वस्तू विकत घेण्यासाठी किती रुपये खर्च करणार आहे, 4,91,732 करोड रुपये, एवढे सगळ्यात जास्त डिफेन्सवर खर्च करणार आहे. 2 नंबर आहे रुरल डेव्हलपमेंट, ग्रामीण भागाच्या डेव्हलपमेंटसाठी 2 नंबर खर्च होणार आहे. 3 नंबर आहे होम अफेअर, तुमच्या गृह खात्याला 3 नंबर अलॉटमेंट दिलेली आहे. 4 नंबर आहे ऍग्रीकल्चर अँड अलाइड ऍक्टिव्हिटीज,
कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्र. त्यानंतर आहे 5 नंबरला आहे एज्युकेशन सेक्टरवर तुमचा 1,28,650 करोड रुपये एवढे खर्च केला जाणार आहे. नंतर आहे तुमचं आरोग्य, नंतर आहे अर्बन डेव्हलपमेंट ज्याला शहरी सुधारणा असं आपण म्हणतो. त्यानंतर आहे आयटी आणि टेलिकॉम सेक्टर, एनर्जी सेक्टर, कॉमर्स अँड इंडस्ट्री सेक्टर, सोशल वेलफेअर आणि सायंटिफिक डिपार्टमेंट. अशा प्रकारे देशाचं काय आहे हे एवढ्या मार्गाने सर्वात जास्त खर्च होण्याचा जो क्रम आहे हा क्रम आपल्याला दिसतो. सगळ्यात जास्त कोणता आहे? डिफेन्स, त्यानंतर आहे रुरल डेव्हलपमेंट, होम अफेअर, ऍग्रिकल्चर, अलाइड ऍक्टिव्हिटीज, एज्युकेशन, हेल्थ. एवढे जरी तुम्ही पहिले लक्षात ठेवले, पहिले 5-6, तरीही आपल्याला आहे. डिफेन्स आहे, रुरल डेव्हलपमेंट आहे, होम अफेअर गृह खात्याला असं आपण म्हणतो, ऍग्रिकल्चर आणि अलाइड ऍक्टिव्हिटी, एज्युकेशन आणि हेल्थ. हा क्रम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. कशाचा क्रम आहे हा? तर एक्सपेंडिचर ऑफ मेजर आयटम्स, म्हणजे भारत सरकारचे ह्या विषयावर सर्वात जास्त पैसे खर्च होणार आहे हे आपण बघितलेलं आहे. आता पुढे जाऊया पुढच्या घटकावर. आता जर्नी ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे काय? भारत सरकारला भारताचा काय करायचा? विकास करायचा आहे. राईट? काय करायचा आहे? विकास. तर हा विकासाचा जो प्रवास आहे, हा विकासाचा जो प्रवास आहे, या प्रवासाचे काही यांनी इंजिन मांडलेत. काय मांडलेत? इंजिन. बघा, एक आहे तुमची गाडी, एक आहे तुमची गाडी, आणि या गाडीला काय करायचं? आता एक असतो तुमचा, बघा तुमची समजा रेल्वे आहे, रेल्वे. ओके, रेल्वेमध्ये काय असतं? तुमचे इंजिन असतात. ते इंजिन काय करतात? तुमची सर्व रेल्वे काय नेत असते? पुढे ढकलत नेत असते. त्याच्यानंतर तुम्हाला जर तुम्हाला असं ठरवलं की तुम्हाला मुंबईवरून दिल्लीपर्यंत जायचंय, तर काय करावं लागेल? एक तुम्हाला डायरेक्शन तुमची माहित पाहिजे, दुसरी गोष्ट तुमचा रस्ता माहित पाहिजे, बरोबर का? त्यानंतर रेल्वे चालवण्यासाठी इंजिन पाहिजे वगैरे वगैरे, या बेसिक गोष्टी असतात. तशाच प्रकारे भारताला काय करायचं? तुम्हाला विकसित करायचंय. त्या विकसितसाठी काय काय गोष्टी लागणार आहेत? तर बेसिकली पहिली गोष्ट तुमची रेल्वे पळण्यासाठी काय लागणार आहे? तुम्हाला इंजिन लागणार आहे. तर या अर्थसंकल्पामध्ये इथं बघू शकतो इंजिन्स ऑफ डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्हाला काय कोणते इंजिन्स लागणार आहेत? त्या इंजिनच्या माध्यमातून तुम्ही काय करणार आहे? भारताचा विकास करणार आहे. तर हे 4 इंजिन त्यांनी सांगितले आहे. पहिलं सेक्टर सांगितलं ऍग्रिकल्चर. काय सेक्टर सांगितलं? ऍग्रिकल्चरचं आम्ही जर डेव्हलपमेंट केली किंवा ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून आम्ही डेव्हलपमेंट पर्यंत पोहोचणार आहे. दुसरं इंजिन यांनी सांगितलं आहे एमएसएमई सेक्टर. भारतातलं सगळ्यात मोठं रोजगार उत्पादित करणारं सेक्टर सुद्धा आपण याला म्हणू शकतो एमएसएमई सेक्टर. तिसरं सेक्टर आहे इन्व्हेस्टमेंट, भारत सरकारमध्ये गुंतवणूक किंवा भारतामध्ये गुंतवणूक. आणि चौथं गोष्ट आहे एक्सपोर्ट. या सगळ्या माध्यमातून आपण काय करणार आहे? आपलं इंजिन पळवणार आहे आणि भारताच्या विकसित होण्याच्या जे आपलं जे काय टार्गेट आहे, एम आहे, तिथपर्यंत आपण भारताला घेऊन जाणार आहे. मग ही जी जर्नी आहे बाळांनो, या जर्नीमध्ये बघा फ्युअल काय? फ्युअल जे आहे, फ्युअल इंजिन मध्ये आपण काय भरतो? आपण पेट्रोल भरतो, राईट? डिझेल भरतो, राईट? फ्युअल भरतो. तर हे फ्युअल म्हणून काय काम करणार आहे? तर तुमची रिफॉर्म्स, तुमच्या ज्या सुधारणा आहेत, या वेळोवेळी दरवर्षी ज्या आपण सुधारणा करत असतो, या सुधारणा याच्यामध्ये फ्युअल भरण्याचं काम करणार आहे. गायडिंग स्पिरिट म्हणजे तुमची दिशा काय असणार आहे? इन्क्लुझिव्हिटी. सगळ्यांना सामावून घेत चालायचंय आपल्याला पुढे. कसं जायचं आपल्याला पुढे? दिशा तुमची गायडिंग स्पिरिट कशी असणार आहे? इन्क्लुझिव्हिटी, सगळ्यांना सामावून घेऊन. आणि डेस्टिनेशन काय आहे तुमची? तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे? विकसित भारत इथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. राईट? मग सर विकसित भारत म्हणजे नेमकं काय? तर अ कंट्री इज नॉट जस्ट अ सॉइल, अ कंट्री एज इट्स पीपल. तर तुमची जी जनता आहे, या जनतेचा विकास झाला तर आपण काय म्हणू शकतो? हा देश, ही कंट्री खऱ्या प्रमाणात विकसित झाली आहे असं आपण म्हणू शकतो. राईट? सो अशा प्रकारे साधारणतः जर्नीची संकल्पना आपल्या अर्थसंकल्पामध्ये दिसते. सो बेसिकली असं तुम्हाला साधारणतः प्रश्न येणार नाही की दिशा काय आहे वगैरे वगैरे. प्रश्न काय विचारला जाईल की तुमच्या अर्थसंकल्पामध्ये जे तुमचे 4 इंजिन मांडलेले आहेत, खालीलपैकी कोणतं इंजिन आहे किंवा कोणतं इंजिन नाही, असा प्रश्न विचारला जातो. कारण मागच्या वर्षीच्या पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता की विच इज नॉट द प्रायोरिटी सेक्टर. राईट? महासप्तऋषी काहीतरी संकल्पना त्यावेळेस वापरली होती. इथं काय आहे? इंजिन संकल्पना आहे. हे 4 इंजिन सगळ्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शेती, एमएसएमई सेक्टर, इन्व्हेस्टमेंट सेक्टर, एक्सपोर्ट सेक्टर. यस? AMIE, आम्ही असं सुद्धा लक्षात ठेवू शकता. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहे. आणि फ्युअल म्हणून काय काम करणार? रिफॉर्म्स. गायडिंग स्पिरिट आहे तुमची इन्क्लुझिव्हिटी. आणि डेस्टिनेशन काय आहे? विकसित भारत.
इथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. राईट, ही झाली तुमची जर्नी. आता ऍस्पिरेशन ऑफ विकसित भारत. राईट, ऍस्पिरेशन तुमच्या विकसित भारत म्हणजे आपल्याला कोणते कोणते ऍस्पिरेशन आहे आपल्यासमोर किंवा ह्या गोष्टी आपल्याला गाठायच्या आहेत. काय काय करायचं आहे आपल्याला विकसित भारतसाठी? एक, तुम्हाला तुमची ग्रोथ ऍक्सेलरेट करायची आहे, वाढवायची आहे. दोन, सिक्युअर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय? नुसतं डेव्हलपमेंट करायची, श्रीमंत झाले श्रीमंत, गरीब राहिले गरीब, चालेल का? नाही. ही सर्वांना सामावून घेण्यासाठीची ही डेव्हलपमेंट असली पाहिजे. एनहान्स स्पेंडिंग पॉवर ऑफ इंडियाज रायझिंग मिडल क्लास, आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीची पॉवर वाढवली गेली पाहिजे. इन्व्हिगरेट प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट, प्रायव्हेट सेक्टरच्या इन्व्हेस्टमेंटला आपण अजून प्राधान्य दिलं पाहिजे. अपलिफ्ट हाऊस होल्ड सेंटिमेंट्स वगैरे वगैरे, हे सर्व काय आहेत? ऍस्पिरेशन्स आहेत आपल्या विकसित भारतचे. आता पुढे आपण बघणार आहोत. आपण किती इंजिन बघितले बाळांनो? 4 इंजिन बघितले, बरोबर का? आता सगळ्यात पहिलं इंजिन कोणतं होतं? ऍग्रिकल्चर इंजिन होतं. मग सगळ्यात पहिलं इंजिन होतं ऍग्रिकल्चर. मग या ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं? विकसित भारत पर्यंत पोहोचायचंय. मग ऍग्रिकल्चर मध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी केल्या त्या गोष्टी आपण आता बघूया. 4ही इंजिन आपण डिस्कस करणार आहेत. या 4 इंजिनच्या माध्यमातून काय करायचंय? विकसित भारत पर्यंत पोहोचायचंय. राईट, येस, व्हेरी गुड. मग सगळ्यात पहिले इंजिन जे आहेत ऍग्रिकल्चर, ते आपण आता डिस्कस करूया की बाबा शेतीमध्ये कोणत्या कोणत्या योजना आणल्या, कोणत्या योजनेला किती रुपये मिळाले, काय काय तरतुदी केलेल्या आहेत वगैरे वगैरे वगैरे, अशा सर्व गोष्टी आपण या पहिल्या इंजिनच्या दरम्यान किंवा पहिल्या इंजिनच्या बाबतीत आपण डिस्कस करणार आहोत. बघा, सगळ्यात पहिला मुद्दा आहे नॅशनल मिशन ऑन हाय इल्डिंग सीड्स. म्हणजे काय? तुमचं जास्तीत जास्त प्रोडक्शन तयार करणारं, इल्ड उत्पादन येणारं असे आपल्याला काय तयार करायचे? तुमचे बियाणे तयार करायचे. नॅशनल मिशन ऑन हाय इल्डिंग सीड हे एक मिशन असणार आहे. टार्गेटेड डेव्हलपमेंट अँड प्रोपोगेशन ऑफ सीड विथ हाय इल्ड, पेस्ट रेजिस्टंट अँड क्लायमेट रेजिस्टन्स. म्हणजे काय? तर आपल्या ऍग्रिकल्चर पहिल्या इंजिन मधला पहिला पॉइंट यांनी सांगितला की आपल्याला एक आपण मिशन करतोय, तयार करतोय, नॅशनल मिशन ऑन हाय इल्डिंग सीड्स. जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या बिया आपल्याला, सीड्स जे असतं हे तयार करायचे आहेत, ज्या तुमच्या सर्वात जास्त प्रोडक्शन देतील. त्याच्यानंतर जर कधी रेजिस्टंट, कशाला? क्लायमेट रेजिस्टंट, तुमचं हवामान जर बिघडलं तर त्या पिकांवर परिणाम होणार नाही, अशा प्रकारच्या या सीड्स असल्या पाहिजे. येस. त्याच्यानंतर पेस्ट रेजिस्टन्स, जे तुमचे कीटकनाशक असतात, त्या कीटकनाशकामुळे तुमचे पिकं खराब होतात, तर त्या पेस्ट रेजिस्टंट असल्या पाहिजे. तुमचे ज्या बिया असतात या पेस्ट रेजिस्टंट असल्या पाहिजे. अशा प्रकारे पहिलं ऍग्रिकल्चर तुमचं इंजिन आपण डिस्कस करतोय. ऍग्रिकल्चर कसं डेव्हलपमेंट करणार? त्यातला पहिला आपण बघितलंय की मिशन आहे. या मिशनच्या माध्यमातून देशातले जे बियाणं आहे यांचा आपल्याला विकास करायचा आहे. पुढचा घटक काय आहे? एनहान्स क्रेडिट थ्रू केसीसी. या केसीसी वर आत्ताच ग्रुप बी ला प्रश्न आलाय, बरोबर का? किसान क्रेडिट कार्ड आलाय का प्रश्न? काय प्रश्न होता? किसान क्रेडिट कार्डला किती रुपये दिले वगैरे वगैरे असं काही प्रश्न होता. तर दुसरा फॅक्टर आहे ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर मधला दुसरा फॅक्टर काय सांगितलाय? किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून किंवा क्रेडिटच्या माध्यमातून आपले जे शेतकरी असतात या शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा अवेलेबल करून देणं. क्रेडिटच्या माध्यमातून म्हणजे काय? तर थोडक्यात शेतकऱ्यांना कर्ज अवेलेबल करून देणं. किसान क्रेडिट कार्ड काय करतो? तुम्ही असं तुमच्या बँकेमध्ये 0 रुपये असले तरी तुम्ही जर स्वाईप केलं तर तुम्हाला समथिंग एखादी स्पेशली अमाऊंट भेटत असते कर्जाच्या माध्यमातून. राईट. तशाच प्रकारे इथं काय केलं जातं? फॅसिलिटी शॉर्ट टर्म लोन्स, कोणते? अल्प कालावधीचे कर्ज तुम्हाला 7.7 करोड शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत. फिशरमॅन, मासेमारी करणारे, डेअरी फार्मर, तुमचे दूध उत्पादक शेतकरी, एनहान्स लोन्स ऑफ 5 लाख, यांना किती? 5 लाख रुपयापर्यंतचे कर्ज अवेलेबल करून द्यायचं. हे काय आहे? दुसरं टार्गेट आहे ऍग्रिकल्चर मधलं. राईट. शेतकरी, दूध उत्पादक, मासेमारी करणारी फार्मर्स, अशा सगळ्यांना काय करायचं आहे? 5 लाख रुपयापर्यंत कर्ज अवेलेबल करून द्यायचं आहे. राईट. हे आहे ऍग्रिकल्चर मधला दुसरा रिफॉर्म. तिसरी गोष्ट काय सुरू केली यांनी? प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना, डेव्हलपिंग ऍग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. कोणती योजना? धनधान्य कृषी योजना. टू कव्हर 100 डिस्ट्रिक्ट्स अँड लाईकली टू हेल्प 1.7 करोड फार्मर.
साधारणतः 100 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू केली जाणार आहे. कोणती? प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना, ऍग्री डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आहे. एखाद्या जिल्ह्याचा पूर्णपणे अशा प्रकारे विकास करण्यासाठी ही योजना आहे. किती? 100 डिस्ट्रिक्ट यांनी ठरवलेले आहे आणि 1.7 करोड शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. पुढचं चौथं काय ठरवलं यांनी? मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी. भारतातलं जे कापूस उत्पादन क्षेत्र आहे, या कापूस उत्पादन क्षेत्रासाठी 5 वर्षाचं हे मिशन असणार आहे. टू फॅसिलिटेट इम्प्रूव्हमेंट इन प्रोडक्टिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी ऑफ कॉटन फार्मिंग. थोडक्यात कापूस उत्पादन क्षेत्रामध्ये आपल्याला भव्य वाढ घडवून आणायची आहे, इम्प्रूव्हमेंट करायची आहे पुढच्या 5 वर्षामध्ये. आणि 5वं क्षेत्र किंवा 5वी गोष्ट ध्येय त्यांनी सांगितलं आहे मखाना बोर्ड इन बिहार. आणि तुम्हाला याच्यावर कंबाईनला किंवा ग्रुप सी ला प्रश्न विचारला जाईल. कशामध्ये? ग्रुप सी ला तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की मखाना बोर्ड खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थापन केला जाणार आहे? बिहारमध्ये. टू बी सेट अप टू इम्प्रूव्ह प्रोडक्शन, प्रोसेसिंग, व्हॅल्यू ऍडिशन अँड मार्केटिंग अँड ऑर्गनायझेशन ऑफ FPOs. सो बेसिकली मखाना बोर्ड जे आहे हे तुमच्या बिहारमध्ये स्थापन केलं जाणार आहे. मखानाच्या प्रोडक्शनसाठी, इम्प्रूव्हमेंटसाठी वगैरे वगैरे हे सगळं बोर्ड काम करणार आहे. राईट. सो बाळांनो, आपण काय बघितलं? सगळ्यात पहिले ऍग्रिकल्चर जे पहिलं तुमचं इंजिन आहे, या ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे? एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डेव्हलपमेंट करायच्या आहेत. आता पुढे जाऊया आपण. पुढे आहे आत्मनिर्भरता इन पल्सेस. म्हणजे काय? ते तुमचे कडधान्य वगैरे जे असतात किंवा पल्सेस वगैरे असतात. कोणते पल्सेस? तर 3 प्रकारचे पल्सेस. पहिला आहे तूर डाळ, उडीद डाळ आणि मसूर. तूर डाळ, उडीद डाळ आणि मसूर यांना काय करायचंय? लॉन्च मिशन 6 इयर मिशन विथ स्पेशल फोकस ऑन तूर, उडद आणि मसूर. 6 वर्षाचं तुमचं हे मिशन असणार आहे. या 6 वर्षाच्या मिशन मध्ये तूर डाळ, उडीद डाळ आणि मसूर डाळ यांचं काय करायचं? तुम्हाला इम्प्रूव्हमेंट घडवून आणायची आहे. राईट. आणि याच्या माध्यमातून काय काय होणार आहे बघ? डेव्हलपमेंट अँड कमर्शियल अवेलेबिलिटी ऑफ क्लायमेट रेझिलियन्स सीड्स. म्हणजे निसर्गाला पूरक अशीच तुमची सीड्स असणार आहेत. एनहान्सिंग प्रोटीन कंटेंट, प्रोटीनचं कंटेंट त्यातलं आपल्याला वाढवायचं आहे. इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी, उत्पादन वाढवायचे वगैरे वगैरे. आपला मेन कन्सर्न काय आहे? 6 वर्षाचं एक मिशन आहे तूर, उडीद आणि मसूरच्या संदर्भात. पुढे इंडिया पोस्ट ऍज अ कॅटलिस्ट फॉर रुरल इकॉनॉमी. काय आहे? इंडिया पोस्ट ऍज अ कॅटलिस्ट फॉर रुरल इकॉनॉमी. रुरल कम्युनिटी हब, कोलोकेशन, इन्स्टिट्यूशनल अकाउंट सर्व्हिस. इंडियन पोस्ट सर्व्हिस जी आहे त्या संदर्भात तुम्हाला सांगितलं आहे. इन्स्टिट्यूशनल अकाउंटिंग सर्व्हिस, डीबीटी जे आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल, कॅश आउट, EMI पिकअप, क्रेडिट सर्व्हिस टू मायक्रो एंटरप्राइजेस, इन्शुरन्स आणि असिस्टंट डिजिटल सर्व्हिस. अशा सगळ्या गोष्टीतनं काय केलं जाणार आहे? इंडियन पोस्ट सर्व्हिसच्या माध्यमातून आपल्या रुरल इकॉनॉमीमध्ये, ग्रामीण भारतामध्ये काय करणार आहे? कॅटलिस्ट म्हणून काम करणार आहे. कॅटलिस्ट काय करतं बाळांनो? तुमची केमिकल रिएक्शन फास्ट होण्यामध्ये मदत करत असतं. तशाच प्रकारे विकसित भारताच्या जर्नीमध्ये तुमच्या इंजिनची प्रोसेस फास्ट करण्याचं काम कोण करणार आहे? इंडियन पोस्ट करणार आहे. कशी करणार? तर तुमचे जे इंडियन पोस्ट मध्ये बँक अकाउंट असतात त्याच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, डायरेक्ट खात्यावर तुमचे पैसे येत असतात वगैरे वगैरे. अशा अनेक सोयी सुविधांच्या माध्यमातून इंडियन पोस्ट काय करणार आहे? कॅटलिस्ट म्हणून तुमचं काम करणार आहे. राईट. चला पुढचं आपण बघितलं होतं. पुढचं इंजिन काय आहे रे आपलं? MSME सेक्टर. पुढचं इंजिन काय आहे आपलं? MSME सेक्टर. मग बघूया आता MSME सेक्टरच्या माध्यमातून कशा प्रकारे आपल्याला विकसित भारत आपली जर्नी किंवा आपलं डेस्टिनेशन आपल्याला गाठता येईल. काय काय केलं आहे यांनी? सगळ्यात पहिले सांगितलं आहे क्रेडिट कार्ड फॉर मायक्रो एंटरप्राइजेस. जे सूक्ष्म उद्योग आहे. मायक्रो, स्मॉल म्हणजे काय, मायक्रो म्हणजे काय, मीडियम म्हणजे काय, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पुढं. हे त्यांनी क्लासिफिकेशन करून गेलं. मायक्रो एंटरप्राइजेस म्हणजे कोणतं, स्मॉल एंटरप्राइजेस म्हणजे कोणतं हे सांगणार आहे. ठीक आहे. सो डोंट वरी. इथं बघू शकता क्रेडिट कार्ड तुम्हाला मायक्रो एंटरप्राइजेसला अवेलेबल करून दिलं जाणार आहे. आणि किती लाख रुपयापर्यंत? 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला काय असणार आहे? याची लिमिट असणार आहे. 5 लाख रुपयापर्यंत तुम्ही काय करू शकतात? इथं कर्ज काढू शकतात उद्यम पोर्टल इन द फर्स्ट इयर. आणि 10 लाख सर्च कार्ड विल बी इश्यू. 10 लाख एवढे कार्ड तुम्हाला काय करायचे? इश्यू करायचे आहे.
जे तुमचे मायक्रो एंटरप्राइजेस आहेत त्यांच्यापर्यंत 10 लाख मायक्रो एंटरप्राइजेस पर्यंत हे तुम्हाला कार्ड द्यायचे. त्या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज काढता येईल. किती रुपयापर्यंत? 5 लाख रुपयापर्यंत. पुढे स्कीम फॉर फर्स्ट टाइम इंटरप्रेटर म्हणजे काय? जे नुकतेच सुरुवात केली आहे किंवा सुरुवात करत आहे त्यांच्यासाठी फॉर 5 लाख फर्स्ट टाइम इंटरप्रेटर्स including women, scheduled caste, scheduled tribe, a new scheme to be launched to provide term loans up to 2 crore during next 5 years. या संदर्भात एक नवीन योजना येणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये. वुमन, SC, ST यांनी नवीन उद्योग स्थापना सुरू करण्यासाठी किती रुपयापर्यंत कर्ज भेटेल? तब्बल 2 करोड रुपयेपर्यंत तुम्हाला कर्ज भेटणार आहे. यस, सो त्यासाठी तुम्हाला स्टे ट्यून राहावं लागेल, कळेल आपल्याला कसं आहे काय नाही. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग मिशन विथ द मॅन्डेट फोकस. तुमचं मॅन्युफॅक्चरिंग जे उत्पादन क्षेत्र जे आहे याच्यावर काही विशेष त्यांनी काय केलेलं आहे? फोकस ठेवलेला आहे. जसं की इज अँड कॉस्ट ऑफ डुईंग बिझनेस, फ्युचर रेडी वर्कफोर्स, व्हायब्रंट अँड डायनामिक MSME सेक्टर, अवेलेबिलिटी ऑफ टेक्नॉलॉजी, क्वालिटी प्रोडक्ट वगैरे वगैरे वगैरे. आणि दुसरी गोष्ट मेजर फॉर लेबर इंटेन्सिव्ह सेक्टर म्हणजे काय? तर आपल्या MSME सेक्टर मध्ये आपल्याला माहिती सगळ्यात जास्त रोजगार हे MSME सेक्टर देते तुम्हाला. मग अशाच प्रकारे सर्वात जास्त लेबर इंटेन्सिफाईड जास्तीत जास्त रोजगार देणारे मेजर्स कोणते कोणते असतील मग बघा. फोकस प्रोडक्ट स्कीम फॉर फुटवेअर अँड लेदर सेक्टर. तुमच्या चपला आणि लेदर सेक्टर याच्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार लागतात. मग त्या माध्यमातून खूप रोजगार तयार करणे. साधारणतः फॅसिलिट एम्प्लॉयमेंट फॉर 22 लाख पर्सन, 22 लाख लोकांना याच्यातनं रोजगार देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. पुढे मेजर फॉर द टॉय सेक्टर, राईट, खेळणी उद्योग या सेक्टरच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार तयार करायचे आहे. त्यानंतर आहे सपोर्ट फॉर फूड प्रोसेसिंग. यस, फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी हे भारताचं एक अतिशय उभरतं असं क्षेत्र आपल्याला दिसतंय ज्या माध्यमातून असंख्य लोकांना जॉब्स मिळू शकतात. तर ते हे क्षेत्र, या अशा क्षेत्रातलं हे जे टॉय सेक्टर आहे ना, या मेड इन इंडिया ब्रँडला रिप्रेझेंट करणं आणि टॉपला आणलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतातलं खेळणी क्षेत्र टॉय सेक्टर जे आहे चायनाने उद्ध्वस्त करून टाकलं होतं, त्याला पुन्हा एकदा उभं करायचं आहे आपल्याला. यासाठी या टॉय सेक्टरसाठी सुद्धा इथे तरतूद करण्यात आलेली आपल्याला दिसते. या माध्यमातून काय करायचं आपल्याला? जास्तीत जास्त रोजगार तयार करायचा आहे. राईट, इथं आहे क्रेडिट अवेलेबिलिटी गॅरंटी विथ गॅरंटी कव्हर म्हणजे काय? तुम्हाला कर्ज जे काय आहे ते मिळणार आहे. इथं बघू शकता MSE सेक्टरला सध्या 5 करोड रुपयेपर्यंत, इथं 10 करोड आणि स्टार्टअपला इथं 10 करोड, आता आहे 20 करोड पर्यंत तुम्हाला काय भेटणार आहे? टर्म लोन. टर्म लोन म्हणजे काय? दीर्घ कालावधीचं तुमचं टर्म लोन असतं. राईट, आता तुम्हाला जे मी म्हटलं मायक्रो एंटरप्राइजेस, स्मॉल एंटरप्राइजेस, मीडियम एंटरप्राइजेस, यांना कसं ओळखायचं? कोणतं स्मॉल, कोणतं मीडियम आणि कोणतं मीडियम? तर आधी इथं बघा करंट, रिवाइज, इथं आहे इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमच्या उद्योगाची जर गुंतवणूक, करंट म्हणजे 1 करोड जर असेल तर त्याला मायक्रो एंटरप्राइजेस म्हटलं जात होतं. पण आता जर बघितलं रिवाइज तर 2.5 करोड रुपये, 2.5 करोड रुपये जर तुमचं इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही कशामध्ये येतात? मायक्रोमध्ये येतात. 25 करोड जर असेल तर स्मॉल एंटरप्राइजेस आणि 125 जर असेल तर मीडियम एंटरप्राइजेस. आणि हा आहे तुमचा टर्नओव्हर, वार्षिक तुमचा टर्नओव्हर एवढा जर असेल तर हे काय दिलंय तुम्हाला? क्लासिफिकेशन दिलं आहे MSME सेक्टरचं. राईट, सो हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला आयोगाने याच्यावर अगोदर प्रश्न विचारलेला आहे की स्मॉल, मीडियम आणि तुमचं मायक्रो याच्याचं क्लासिफिकेशन इन्व्हेस्टमेंट नुसार, टर्नओव्हर नुसार, हे गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. राईट, चला पुढच्या सेक्टरकडे जाऊया. पुढचं आपलं काय आहे? इंजिन आहे इन्व्हेस्टिंग. काय आहे आपलं पुढचं इंजिन? इन्व्हेस्ट करायची आहे, गुंतवणूक करायची. मग कशा कशामध्ये गुंतवणूक करायची? तर जनता जी आहे, पीपल्स ऑफ इंडिया, यांच्यामध्ये गुंतवणूक करायची. इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करायची. नवीन नवीन संशोधन, इनोव्हेशन मध्ये पण तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल. सो अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये भारताने गुंतवणूक करायची आहे. का? विकसित भारत पर्यंत पोहोचायचंय. हे आपलं तिसरं इंजिन आहे. बघा, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 या माध्यमातून काय केलं जाईल? तुमच्या जनता किंवा पीपल जे आहे यांना काय केलं जाणार आहे? यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाणार आहे. एक्सपान्शन ऑफ कॅपॅसिटी इन IIT, जे तुमच्या IITs असतात
या IIT ला काय करायचं, एक्सपान्शन करायचं आहे. डे केअर कॅन्सर सेंटर इन ऑल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. तुमच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या ज्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतात, जिल्हा रुग्णालय जे असतात, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, डे केअर कॅन्सर सेंटर तुम्हाला तयार करायचं. हे काय बघतोय आपण, पीपल मध्ये, जनतेमध्ये काय करतोय आपण, इन्व्हेस्ट करतोय. बघा पुढे, भारतीय भाषा पुस्तक स्कीम नावाची एक स्कीम इथं सुरू केली जाते. प्रोव्हाइड डिजिटल फॉर्म इंडियन लँग्वेज बुक फॉर स्कूल अँड हायर एज्युकेशन. भारतीय भाषांच्या संदर्भात हे काय असणार आहे, इलेक्ट्रिक ई बुक असणार आहे. आणि जे सगळ्या तुमच्या 10वी 12वी पर्यंत किंवा व्हॉटेवर तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना इथं भाषा तुम्हाला माहित पडणार आहे. त्यानंतर 5वी आहे, 5 नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्किलिंग टू बी सेट अप विथ ग्लोबल एक्सपर्टीज अँड पार्टनरशिप. तुम्हाला काय करायचं आहे, स्किल इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्ही काय करणार आहे, नॅशनल सेंटर तुम्ही तयार करणार आहे. जागतिक आणि आंतरराष्ट्रीय पार्टनर तुम्ही घेऊन अशा प्रकारचे सेंटर उभे करणार. का करतोय आपण हे, आपल्या जनतेमध्ये आपल्याला काय करायचंय, इन्व्हेस्ट करायचंय. मग कोणत्या कोणत्या माध्यमातून तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात जनतेमध्ये, त्या मार्ग आपण इथं बघत आहोत. पुढे, अटल टिकरिंग रॅब आपण स्थापन करतोय. 50,000. आपण म्हणजे मी आता असं म्हणू नका की हा सरकारचा माणूस आहे काय, बीजेपीचा माणूस आहे किंवा केंद्र सरकारचा माणूस आहे, असं नाही. मी ऍज अ इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला हे सांगतोय. सो ह्या गोष्टी समजून घ्या. अटल टिकरिंग लॅब 50,000 लॅब तुम्हाला तयार करायचा आहे इन द नेक्स्ट 5 इयर. त्याच्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर एज्युकेशन. तुमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स तुम्हाला तयार करायचे आहे, निर्माण करायचे आहे, विथ अ टोटल आउटले ऑफ 500 करोड. त्यानंतर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी टू बी प्रोव्हाइडेड टू ऑल गव्हर्नमेंट सेकंडरी स्कूल. तुमच्या ज्या सर्व सरकारी शाळा आहेत, सेकंडरी हायस्कूल आणि प्रायमरी हेल्थ सेंटर, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, वायफाय तुम्हाला पुरवायचे आहे. एक्सपान्शन ऑफ मेडिकल एज्युकेशन जे आहे, 10,000 additional seat with goal of adding 75,000 seats in the next 5 years. पुढच्या 5 वर्षामध्ये 75,000 नवीन तुमच्या मेडिकलच्या सीट्स तयार करायच्या आहेत. पीएम स्वनिधी योजना जी आहे याच्या माध्यमातून रिवॅम्प विथ एनहान्स लोन्स फ्रॉम बँक, UPI लिंक क्रेडिट कार्ड अँड कॅपॅसिटी बिल्डिंग सपोर्ट. स्वनिधी योजना म्हणजे काय, जर ते तुमचे स्ट्रीट व्हेंडर असतात ना, स्ट्रीट व्हेंडर म्हणजे काय, रस्त्यावरती सुया घे, फळं घे, वया मनगट घे वगैरे वगैरे जे काय असतात, हे स्ट्रीट व्हेंडरला कर्ज दिलं जातं पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत. आणि याच्या माध्यमातून काय होतं, त्यांनी मग कुठेतरी एखादा गाळा घ्यावा, स्टेबल व्हावं, माल भरावा, आपला बिझनेस वाढवावा, यासाठी ही योजना असते. तर ही पीएम स्वनिधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त कर्ज देणं. त्यानंतर आहे वेलफेअर ऑफ ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर्कर. रजिस्ट्रेशन टू द ई श्रम पोर्टल असेल, हेल्थ केअर अंडर पीएम जन आरोग्य योजना असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून काय करायचं बाळांनो, जनतेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे आपल्याला. का करायची आहे इन्व्हेस्टमेंट, कारण हीच जनता ऍक्च्युअल मध्ये, हीच जनता, आपण बघितलं ना की नुसतं माती हा तुमचा देश नाही, तुमच्या देशामध्ये असलेले लोक जे ते तुमचा देश आहे, राईट. तर तुमचा विकास जर झाला तर तो काय असणार आहे, भारताचा विकास होणार आहे. म्हणून जनतेमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे, राईट. इन्व्हेस्टिंग इन पीपल, इकॉनॉमी अँड इनोव्हेशन. पुढे बघा, सपोर्टिंग टू स्टेट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर. आता बघा, आता याच्यामध्ये काय बघतोय, इन्व्हेस्टमेंट इन इकॉनॉमी. तुमच्या देशातल्या अर्थव्यवस्थेमध्ये आता आपण इन्व्हेस्टमेंट बघतोय. बघा कोणत्या कोणत्या माध्यमातून देशामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाईल. सगळ्यात पहिला, आपल्या राज्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं, स्टेट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर, राज्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं, पायाभूत सुविधा वगैरे ज्या असतात, त्याच्यामध्ये काय करणार आहे, सरकार त्यांना मदत करणार आहे. विथ अन आउटले ऑफ 1.5 लाख करोड रुपये पुढच्या 50 वर्षासाठी कर्जासाठी यांना अवेलेबल करून दिलंय. 50 वर्षासाठी एवढं तुम्ही लॉंग टर्मचं कर्ज घ्या आणि तुमच्या राज्यातले पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर ग्रो करा. जल जीवन मिशन टू अचीव 100% कव्हरेज द मिशन एक्सटेंडेड टिल 2028 विथ अन एनहान्स टोटल आउटलेट. जल जीवन मिशन कधीपर्यंत आपण एक्सटेंड केलं आहे, 2028 पर्यंत एक्सटेंड केलेलं आहे. पॉवर सेक्टर रिफॉर्म्स, तुमच्या आपल्या संपूर्ण भारतामधलं पॉवर सेक्टर जे काय आहे हे खूप मागास आहे अजून सुद्धा. याच्यामध्ये नवीन नवीन रिफॉर्म्स घडवून आणायचे आहेत
ॲसेट मॉनिटायझेशन प्लॅन 2025 ते 30 लॉन्च टू प्लो बॅक कॅपिटल ऑफ 10 लाख करोड इन न्यू प्रोजेक्ट. 10 लाख करोडची नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून आपल्याला काय करायचे आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि अर्बन चॅलेंज फंड किती रुपये, 1 लाख करोड रुपये आपल्याला काय करायचे, शहरी भागामध्ये आपल्याला गुंतवायचे आहे. सिटीज ॲज ग्रोथ हब तुमच्या झाल्या पाहिजे, तुमच्या शहर हे ग्रोथ हब बनले पाहिजे. क्रिएटिव्ह रिडेव्हलपमेंट ऑफ सिटीज अँड वॉटर अँड सॅनिटायझेशन अशा वेगवेगळ्या क्षेत्रासाठी अर्बन चॅलेंज फंड इथं स्थापन केला जातोय. किती, 1 लाख करोड रुपये. हे सगळं का करतोय आपण, कारण तुम्हाला तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये काय करायचंय, इन्व्हेस्टमेंट करायचंय, इकॉनॉमीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. तर एवढ्या सगळ्या माध्यमातून काय करणार आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात. पुढे मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंड आहे. तुमच्या अर्थव्यवस्थेमध्येच हा मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंड स्थापन केला जातोय 25,000 करोड रुपयाचा. त्यानंतर आहे न्यूक्लिअर एनर्जी मिशन फॉर विकसित भारत. न्यूक्लिअर एनर्जी मिशन तुम्ही तयार केलं आहे. उडान योजना तुम्ही तयार केली. या उडान योजनेतून तुम्हाला काय होणार आहे, रिजनल कनेक्टिव्हिटी अप टू 120 न्यू डेस्टिनेशन. म्हणजे उडान योजना तुम्हाला माहिती आहे की नवीन विमानतळ वगैरे बांधणं आणि तिथं काय करणं, तुमचं तो क्षेत्र विमानासोबत जोडणं. तर अशा प्रकारे 120 नवीन डेस्टिनेशन तयार करायचे, ज्या म्हणजेच काय 120 नवीन एअरपोर्ट वगैरे इथं स्थापन होणार आहे. 120 नवीन एरिया हे विमानाच्या माध्यमातून, हवाई सेवेच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. त्यानंतर फ्युचर नीड्स ऑफ बिहार, बिहारसाठी स्पेशल तरतूद केलेली आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती समथिंग इलेक्शन वगैरे 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 साठी अशा काही गोष्टी झाल्या असतील. त्यानंतर आहे स्वामी फंड 2. अशा वेगवेगळ्या 15,000 करोड इथं ठेवलेले आहे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून काय केलंय बाळांनो, इथं अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवण्याचे प्रयत्न झालेले आपल्याला दिसतात. यासोबत अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टुरिझम, राईट. टुरिझम सेक्टर जे आहे हे व्हेरी इम्पॉर्टंट असतं. या टुरिझमच्या माध्यमातून काय करायचं आहे, एम्प्लॉयमेंट ग्रोथ करायची आहे, रोजगार द्यायचा आहे. तर टुरिझमसाठी काय काय केलेलं आहे, तर देशातले जे 50 टॉप 50 डेस्टिनेशन आहे, या टॉप 50 डेस्टिनेशनला अजून ग्रो करायचं आहे. इंट्रोड्युसिंग स्ट्रीमलाइन ई व्हिसा फॅसिलिटी तुम्हाला द्यायची आहेत. अजून इंटेन्सिव्ह स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम राबवले जातील. मुद्रा लोन असेल किंवा इझी ऑफ ट्रॅव्हल अँड कनेक्टिव्हिटी टुरिस्ट वगैरे वगैरे अशा सर्व गोष्टींच्या माध्यमातून तुमच्या देशातलं टुरिझम क्षेत्र जे आहे हे विकसित केलं जाणार आहे. हे सगळं आपण का बघतोय, एवढी सगळं हा काय म्हणू शकतो आपण गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट का होते, कारण तुमच्या देशाची अर्थव्यवस्था तुम्हाला वाढवायची आहे. यासाठी या सर्व गोष्टी इथं सुरू आहे, राईट. त्यानंतर आपण बघतो आहे की आता काय करायचंय, सर इनोव्हेशन मध्ये आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. काय करायचंय, इनोव्हेशन. देशामध्ये नवीन इनोव्हेशन झाले पाहिजे, रिसर्च झाल्या पाहिजे. यासाठी आम्ही काय करतोय, हे आमचं शेवटचं इंजिन तुम्ही ठरवलंय, बरोबर का. येस. आपण कोणते इंजिन बघितले, एक बघितलं ऍग्रिकल्चर, दुसरं बघितलं एमएसएमई, तिसरं काय बघितलं तुम्ही मागचं आत्ता बघितलं काय इन्व्हेस्टमेंट, आणि चौथं काय बघतोय आता आपण, चौथं इंजिन बघतोय आपण इनोव्हेशन. देशामध्ये काय झालं पाहिजे, इनोव्हेशन झालं पाहिजे. मग या इनोव्हेशनसाठी कोणत्या तरतुदी आपल्या बजेटमध्ये बघा. चौथं इंजिन आपण बघतोय. पहिलं पीएम रिसर्च फेलोशिप, पंतप्रधान संशोधन स्कॉलरशिप जी आहे, रिसर्चशिप जी आहे, फेलोशिप जी आहे, ही IIT असेल किंवा IISc यांच्यासाठी ही आपण ठेवलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जीन बँक फॉर क्रॉप्स जर्म प्लाझम, जीन बँक तुमच्या स्थापन केल्याची नवीन रिसर्चसाठी. ज्ञान भारत मिशन, डॉक्युमेंटेशन अँड कन्व्हर्सेशन आवर मॅन्युस्क्रिप्ट, आपले जे हेरिटेज पौराणिक साहित्य संग्रह वगैरे जे आहे त्याच्या संदर्भात हे ज्ञान भारत मिशन सुरू केलं गेलं आहे. रिसर्च डेव्हलपमेंट अँड इनोव्हेशन 20,000 करोड रुपये तुमच्या या रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी ठेवला आहे. नॅशनल जिओस्पेशल मिशन टू डेव्हलप फाउंडेशन जिओस्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डाटा युझिंग पीएम गतिशक्ती फॅसिलिटेशन अँड मॉडर्नायझेशन वगैरे वगैरे. सो अशा माध्यमातून काय केलंय बाळांनो, देशामध्ये इनोव्हेशन व्हावं यासाठी एवढ्या तरतुदी आपल्याला सांगितलेल्या आहेत. तो अशा प्रकारे हे 4 इंजिन आपण बघितलेले आहेत. 4 इंजिन, आणि सॉरी हे शेवटचं उरलंय, आपण एक्सपोर्ट उरलंय, बरोबर का. येस, सॉरी करेक्ट करतो. आपले जे 4 इंजिन होते, या 4 इंजिन पैकी आपण काय काय बघितलं बघा. ऍग्रिकल्चर बघितलं, एमएसएमई बघितलं, इन्व्हेस्टमेंट बघितलं. ओके, इन्व्हेस्टमेंट आपण कशामध्ये करणार होतो, पीपल मध्ये करणार होतो, रिसर्च इनोव्हेशन मध्ये करणार होतो वगैरे वगैरे, हे आपण बघितलं.
आता चौथं आपलं काय बघायचं आपल्याला, चौथं आपलं इंजिन बघायचं आहे एक्सपोर्ट. चौथं इंजिन काय बघायचं आपल्याला, एक्सपोर्ट. आपल्याला काय करायचं आता, भारताची निर्यात करायची आहे, भारताची नाही, भारतातली निर्यात प्रोत्साहन द्यायचं आहे. बघा चौथं आपलं इंजिन आहे प्रमोटिंग एक्सपोर्ट. एक्सपोर्ट प्रमोशन मिशन आपण राबवणार आहे. या माध्यमातून सेक्टरल आणि मिनिस्ट्रियल टार्गेट्स असणार आहे. कशा संदर्भात, एक्सपोर्ट क्रेडिट, क्रॉस बॉर्डर फॅक्टरिंग सपोर्ट, सपोर्ट टू एमएसएमई, टू टॅकल नॉन टॅरिफ मेजर वगैरे वगैरे. यासाठी काय करणार आहे आपण, एक्सपोर्ट प्रमोशन मिशन. भारत ट्रेड नेट हा काय असणार आहे, डिजिटली लेवलला हा एक प्लॅटफॉर्म असणार आहे. पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, भारत ट्रेड नेट, बीटीएन सुद्धा याला म्हणतात. नॅशनल फ्रेमवर्क फॉर जीसीसी का संदर्भ असणार आहे, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हे तुमचं स्थापन केलं जाणार आहे. आणि वेअर हाऊसिंग फॅसिलिटी फॉर एअर कार्गो, आपले हे वेअर हाऊसिंग म्हणजे काय, मोठे मोठे गोडाऊन्स वगैरे तुमचे स्थापन केले जाणार आहे. कशासाठी, हे एक्सपोर्ट आपलं क्षेत्र वाढवण्यासाठी. राईट. सो अशा प्रकारे आपण काय बघितले बाळांनो, 4 तुमचे इंजिन बघितले आहे. राईट. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की इंजिन मध्ये तुम्हाला काय लागतं, फ्युएल लागतं. फ्युएल, मग फ्युएल म्हणजे काय बघितलं होतं आपण, रिफॉर्म्स. तुम्ही काहीतरी सुधारणा घडवणार आहात आणि या सुधारणा म्हणजेच काय असणार आहे, तुमच्या अर्थव्यवस्थेच्या इंजिनची काय असणार आहे, फ्युएल असणार आहे. मग बघा कोणत्या कोणत्या सुधारणा याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स अँड डेव्हलपमेंट काय काय सांगितलं आहे, ग्रामीण क्रेडिट स्कोर फ्रेमवर्क टू सर्व द क्रेडिट नीड ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप मेंबर. त्यानंतर NABFID टू सेट अप पार्शियल क्रेडिट एनहान्समेंट, रिवॅम्प्ड सेंट्रल KYC, रॅशनलायझेशन ऑफ रिक्वायरमेंट अँड प्रोसिजर फॉर स्पीडी अप्रूव्ह कंपनी मर्जर्स आणि FDI लिमिट वगैरे वगैरे. ही FDI लिमिट जी आहे ही रॅज फ्रॉम 74.74 वरनं 100% पर्यंत तुमची इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय केले आहे, इथं FDI ला मान्यता दिली आहे. या सगळ्या काय झाल्या, आपल्या सुधारणा झाल्या. या सुधारणा तुमच्या इंजिनसाठी काय ठरणार आहेत, या सुधारणा तुमच्या इंजिनसाठी फ्युएल ठरणार आहेत, फ्युएल. सो अशा प्रकारे आपलं जे बजेट आहे बाळांनो, या बजेट मधले आपण काय काय डिस्कस केले. एक आपण डिस्कस केलं की सगळ्यात पहिले रुपया कुठून येणार, रुपया कुठून जाणार. त्यानंतर आपल्या बजेटचं मेन टार्गेट काय आहे, विकसित भारत. विकसित भारतसाठी तुम्हाला लागणारे 4 इंजिन, ते 4 इंजिन आपण बघितलं. त्या 4 इंजिनच्या माध्यमातून आपण कसं विकसित होणार आहे, या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. आता आपली गाडी जाते जरा टॅक्सेसच्या माध्यमातून. राईट. मग काही टॅक्सचे प्रपोजल्स आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले इनडायरेक्ट टॅक्स प्रपोजल आपण बघणार आहोत. रॅशनलायझेशन म्हणजे काय, अधिक सुसूत्रीकरण आपल्याला करायचे आहे. रॅशनलायझेशन ऑफ कस्टम्स टॅरिफ स्ट्रक्चर ऑफ इंडस्ट्रियल गुड्स, जे तुम्ही इनडायरेक्ट टॅक्स भरतात त्या संदर्भात. रिमूव्हल ऑफ 7 टॅरिफ रेट्स, काही 7 तुमचे टॅरिफ रेट जे होते हे काढून टाकलेले आहे. अप्लाय नॉट मोर दॅन 1 सेस ऑर सरचार्ज, जे तुमचा सेस लावला जातो किंवा सरचार्ज लावला जातो हा 1 पेक्षा जास्त असणार नाही वगैरे, हे तुमच्या इनडायरेक्ट टॅक्स प्रपोजल मध्ये सांगितलेलं आहे. सेक्टर स्पेसिफिक प्रपोजल बघितलं तर सेक्टर वाईज मेक इन इंडिया, प्रमोशन ऑफ MRO, एक्सपोर्ट प्रमोशन, ट्रेड फॅसिलेशन यांच्यामध्ये काय असणार आहे, तुमचे टॅक्सेसवर काय असणार आहे, बेनिफिट्स असणार आहे वगैरे वगैरे, हे तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं आहे. अगदी डिटेलमध्ये करणं हे तुम्हाला काय सध्या गरजेचं नाही. इम्प्रूव्ह ऍक्सेस लाईफ सेव्हिंग मेडिसिन्स, ज्या आपल्या आयुष्य वाचवणाऱ्या अशा मेडिसिन असतात त्यांना काय केलंय, टॅक्सच्या कचाट्यातून बाहेर काढलेला आहे. अशा किती 36 लाईफ सेव्हिंग ड्रग्ज अँड मेडिसिन आहे एक्झेम्प्टेड फ्रॉम लिस्ट, त्यांना लिस्टच्या बाहेर काढलेला आहे. 6 मेडिसिन इन 5% ड्युटी लिस्ट आणि 37 मेडिसिन अँड 30 न्यू पेशंट असिस्टंट प्रोग्राम इज एक्झेम्प्टेड लिस्ट, हे तुमच्या लिस्टच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे. मेडिसिन फॉर रेअर डिसीज, कॅन्सर, सिव्हिअर क्रोनिक डिसीज जे वगैरे यासाठी जे तुमच्या औषधी लागतात हे तुमच्या या घटकाच्या बाहेर काढलेल्या आपल्याला दिसतात. जेणेकरून याच्यातून एक थोड्या गोष्टी आपल्याला समजत आहे की सर्वसामान्य माणसाचा विचार या अर्थसंकल्पामध्ये केलेला दिसतोय. राईट. पुढे बघा डायरेक्ट टॅक्स प्रपोजल. हा आपला संबंध कुठे येतो भाई, यहाँ पे डायरेक्ट टॅक्स, जे तुम्ही आयकर भरता, आम्हाला किती टक्के कर भरावा लागणार आहे सर एवढं सांगा. तर लक्षात घ्या, तुमचं उत्पन्न 12 लाखाच्या आत म्हणजे 1 लाख पर मंथ जर असेल, तुम्हाला कर भरायची गरज नाही भाई. सगळे मध्यम वर्गीय एवढेच पैसे कमवतात, 60,000, 70,000, 80,000 महिन्याला.
12 लाखापेक्षा वरती उत्पन्न असणारे थोडे रेअर असतात. मध्यमवर्गीय म्हटलं की 40, 50, 60, 70 हजारामध्ये त्यांची रेंज असते. राईट. आपण सगळेजण मध्यमवर्गीयमध्ये, सगळे नाही, तुमच्या मधले काही असतील बाबा, मी तर मध्यमवर्गीयमध्येच आहे. तर आपल्याला सध्या 12 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न जर असेल तर तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही. मग इथं बघू शकता, पर्सनल इन्कम टॅक्स रिफॉर्म्स विथ स्पेशल फोकस ऑन द मिडल क्लास वर इथं फोकस ठेवून टॅक्सेशन सिस्टीम मध्ये रिफॉर्म्स घडून आणलेले आहे. मग कशा प्रकारे टॅक्स आहे बघा. जर बघा 0 ते 4 लाखावर नील आहे, 4 ते 8 लाखावर 5%, 8 ते 12 लाखावर 10%, 12 ते 16 लाखावर 15%, 16 ते 20 लाखावर 20%, 20 ते 24 लाखावर 25% आणि 24 लाख ते 30%. किती स्लॅब झाले मग तुमच्या टॅक्सचे? आता तुमच्या टॅक्सचे झाले 1, 2, 3, 4, 5, 6, 7. टोटल किती स्लॅब झाले? 7 स्लॅब झाले. आता मला सांगा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, सर तुम्ही तर म्हटले 12 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर टॅक्स भरण्याची गरज नाही, मग इथं का दिलंय 10%? का दिलंय 10%? तर दादा हो, हे कशासाठी असतं बघा. समजा तुमचं उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त झालं. काय गेलं? 12 लाखापेक्षा जास्त गेलं. आता बघा, समजा तुमचं उत्पन्न किती आहे? 13 लाख रुपये आहे. किती रुपये आहे? 13 लाख रुपये. मग आता तुम्ही टॅक्सच्या याच्यामध्ये आले का? हो सर, 12 लाखाचं उत्पन्न माझं क्रॉस झालं, 13 लाखावर आलं. मग बघा तुम्हाला कसं लागतं. तुमचे पहिले 4 लाख रुपये जे आहे, 13 लाखातले पहिले 4 लाख रुपये, याच्यावर टॅक्स लागणार नाही. 4 लाख रुपये गेले, उरले किती तुमचे? 13 4 गेले, 9 लाख रुपये लागले. मग 4 लाख ते 8 लाखापर्यंत किती तुम्हाला टॅक्स भरायचा आहे? 5% तुम्हाला टॅक्स भरायचा आहे. किती टक्के? 5. म्हणजे 4 लाख ते 8 लाखापर्यंत जे तुमचं उत्पन्न आहे त्यातला किती लागणार तुम्हाला? 5% लागणार. बघा मग आता बघा, 13तनं 4 गेले, किती उरले? 9 लाख. 9 लाखातनं आता हे 4 ते 8 लाख तुमचं उत्पन्न होतं, हे जर तुमचं 8 लाख गेले, इथं तुम्हाला काय भेटणार आहे? 5%. आणि पुढचा जो काय उरलेले तुमची अमाऊंट आहे लाखामधली, त्याच्यावर किती टक्के? 10%. अशा प्रकारे 12 लाखापेक्षा पुढच्या उत्पन्न असलेल्या त्या उत्पन्नाच्या गटावर तुम्हाला हा टॅक्स आकारला जातो. राईट. समजलं? बघा फॉर एक्झाम्पल, सपोज बाळांनो, तुमचं उत्पन्न झालंय 15 लाख रुपये. किती लाख रुपये? 15 लाख. तुम्ही 12 लाखाच्या वरती गेला का? हो, 12 लाखाच्या वरती गेलो. बघा, पहिले 0 ते 4 लाख जे उत्पन्न होतं, हे तर काय आहे? 0%. म्हणजे 15तनं 4 लाख गेले, किती उरले? 11 लाख. आता तुम्हाला टॅक्स 11 लाखावर बसवायचा आहे, बरोबर का? 11 लाखामधले आता इथं काय सांगितलंय? 4 ते 8 लाख उत्पन्न जर असेल तर त्याच्यावर 5%, म्हणजे 11 पैकी 8 लाखावर तुम्हाला किती रुपये लागणार आहे? 5% तुम्हाला लागणार आहे. 5%. किती उरले? 8, 9, 10, 11, 3 लाख उरले. मग 3 लाखावर तुम्हाला किती पुढचे लागणार आहे? 10% लागणार आहे. अशा प्रकारे इथं हे टॅक्सेशनचे स्लॅब असतात. याचं काम तुम्हाला नसतं बरं का. हे काय परीक्षेला तुम्हाला विचारणार नाही की सर आयोगाने असा प्रश्न विचारला की जणू काही तुमचे उत्पन्न 20 लाख तर तुम्हाला किती रुपये टॅक्स भरावा लागेल, असा प्रश्न काही आजपर्यंत आयोगाने विचारलेला नाही. आणि हे सगळं काम कोण करत असतं? तुमचे सीए लोक करतात ना. किती टॅक्स भरायचा, किती नाही, काय नाही, तुमचा खर्च किती दाखवायचा वगैरे वगैरे सीए लोक करत असतात. सो बेसिकली तुमचे हे 7 टॅक्स स्लॅब तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि आय थिंक की तुम्हाला हे कळलं असेल. समज बऱ्याच जणांचे डाऊट असतात की नेमकं हे तुम्ही म्हणता 12 लाख रुपये कर मर्यादा मोफत आहे, पण ही पर्सेंटेज का? तर ते तुमच्या रिमेनिंग अमाऊंटवर पर्सेंटेज आपल्याला दिसतात. राईट. चला मग डायरेक्ट टॅक्स प्रपोजल आपल्या इथं संपलेले आहे. पूर्णपणे तुमचे हे 7 स्लॅब आहे टॅक्सचे, हे आपण इथं बघितलेले आहे. आता पुढे जाऊया. बघा अजून काय काय गोष्टी केलेल्या आहेत तुमच्या टॅक्सच्या माध्यमातून. रॅशनलायझेशन ऑफ टीडीएस अँड टीसीएस फॉर इझिंग डिफिकल्टी. ज्या तुमच्या डिफिकल्टीज असतात टॅक्सच्या संदर्भात, टीडीएस तुमचा काढत असते कंपनी, टीसीएस या सगळ्यांच्या माध्यमातून काय केलं बघा, टॅक्स डिडक्शन लिमिट फॉर सिनियर सिटीजन डबल फ्रॉम 50 लाख ते 1 लाख. 1 लाखापर्यंतच काय केलेलं आहे? तुमचं उत्पन्न तिथनं माफ केलं टॅक्स डिडक्शन मधनं. द अॅन्युअल लिमिट ऑफ 2.40 लाख फॉर टीडीएस ऑन रेंट इन्क्रीज टू 6 लाख. किती? 6 लाखापर्यंत ही मर्यादा तुमची वाढवलेली आहे टीडीएस बाबतीत. ह्या 2 गोष्टी नाही केल्या तरी तुम्हाला चालेल. तुमच्या संबंधात काय आहे, तुमच्या दैनंदिन आयुष्याच्या संदर्भात काय काय आहे, एक्झामच्या पॉइंट रिलेटेड काय आहे, या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. एम्प्लॉयमेंट अँड इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये बघा, टॅक्स सर्टेनिटी फॉर इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम, टोनेज टॅक्स स्कीम फॉर इनलँड वेसल, या काय आहे टॅक्सेशन सिस्टीम किंवा नवीन रिफॉर्म्स याच्यामध्ये घडवले जात आहेत. एक्सटेन्शन फॉर इन्कॉर्पोरेशन बाय 5 years ऑफ स्टार्टअप.
काही गरज नाही तुम्हाला. सो अशा प्रकारे बाळांनो आपण तुमच्या बजेट 2025 ते 26 मधले तुमच्या संबंधित असलेले व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हायलाइट्स आपण बघितलेले आहेत. आपण इंजिन बघितलं, कशाच्या माध्यमातून आपण विकास करणार आहोत ते आपण बघितलं, टॅक्सचे स्लॅब बघितले, तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार आहे या सुद्धा आपण गोष्टी बघितलेल्या आहेत. राईट. सो इथं आपला बजेट संपला. आता आपण बघतोय भारताचं आर्थिक सर्वेक्षण जे आहे 2024-25. या 2024-25 मध्ये भारताचा जीडीपी किती वाढला, महागाई किती होती, रोजगार किती जणांना भेटला, देशामध्ये काय काय घडलं, या गोष्टी आपल्याला या सर्वे मध्ये बघायला भेटत असतात. हा जो सर्वे असतो हा सर्वे पूर्णपणे फॅक्च्युअल असतो. कसा असतो? फॅक्च्युअल असतो. जास्त डोकं लावायची गरज नसते याच्यामध्ये, पूर्णपणे हा फॅक्च्युअल असतो. सो बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला याच्यामध्ये आणलेली आहे, बऱ्यापैकी आर्थिक सर्वेक्षणची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आणलेली आहे. जर तुम्हाला वाटतंय की हे इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, लिहून घेत चला. बाकी इथून पुढे सगळं फॅक्च्युअल कंटेंट आहे, मी तुम्हाला छान प्रकारे सांगतो, एक्सप्लेन पण करतो, पण सगळ्यांनी लक्ष द्या. बघा, आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताचा वास्तविक जीडीपी आणि जीबीए वृद्धी दर 6.4% राहील असा अंदाज सांगितला होता. आणि मग आर्थिक वर्ष 2026 मध्ये वास्तविक जीडीपी वृद्धी दर 6.3 आणि 6.8% दरम्यान राहील असं आपल्याला सांगितलंय. मग आपला वृद्धी दर किती राहील सांगितलं? 6.3 आणि 6.8. हा 26चा. 25 मध्ये 6.4 एवढा तुमचा जीडीपीचा वृद्धी दर, ग्रोथ रेट राहणार आहे. पुढे भारतातील छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सुधारणा आणि व्यवसाय सुलभता 2.0 वर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. पुढे पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खाजगी क्षेत्राचा सहभाग महत्वपूर्ण ठरेल. त्यानंतर आर्थिक वर्ष 21 पासून आर्थिक वर्ष 24 पर्यंत भांडवली खर्च जे असतं त्याच्यामध्ये सातत्याने सुधारणा झाली असं सांगितलं. काय म्हटलं? 2021 ते 2024 मध्ये भांडवली खर्चामध्ये वाढ. भांडवली खर्चामध्ये वाढ म्हणजे नेमकं काय? तर भांडवली खर्च म्हणजे असा ज्याच्या माध्यमातून रेव्हेन्यू जनरेट होतो, पैसा तयार होतो. राईट. बघा, फॉर एक्झाम्पल मी काय केलं, एक पेन विकत घेतला आणि दुसरी गोष्ट काय केली, मी एखाद्याने काय केलं, कम्प्युटर विकत घेतलं, किंवा फॉर एक्झाम्पल एखादं काय केलं, तुमची गिरणी विकत घेतली. याच्यामधलं भांडवली खर्च काय झाला? गिरणी. कारण का? ती मला उत्पन्न मिळवून देणार आहे. तसंच इथं म्हटलंय की देशाने काय केलंय, भांडवली खर्चामध्ये वाढ झाली आहे. सार्वत्रिक निवडणुकानंतर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 8.2% वाढ झाली म्हटले. पुढे आर्थिक वर्ष 2020 ते आर्थिक वर्ष 2024 दरम्यान प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रामधील भांडवली खर्चामध्ये 38.8% खर्चाने वाढ झाली आहे. पायाभूत सुविधा क्षेत्र म्हणजे काय? बघा, पायाभूत सुविधा क्षेत्र आणि भांडवली खर्च म्हणजे काय? तर असा खर्च, त्या खर्चाने तुमचं काय तयार झालं, पायाभूत सुविधा तयार झाल्या आणि त्यातनं रेव्हेन्यू पण तयार होतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल रस्ते, महामार्ग, याच्यातनं तुम्ही काय करताय, टोल भरताय, टॅक्स भरताय वगैरे वगैरे, याच्यातनं रेव्हेन्यू जनरेट होतोय का? येस. आणि पायाभूत सुविधा तयार झाल्या का? हो, पायाभूत सुविधा पण तयार झाल्या. सो असा खर्च 38.8% वाढलेला आपल्याला दिसतो. भारताचा ग्राहक किंमत आधारित महागाई दर जो आहे, सीपीआय ज्याला असं आपण म्हणतो, कंझ्युमर प्राइस लेवलला ग्राहक किंमत आधारित महागाई दर आर्थिक वर्ष 2026 मध्ये 4% लक्ष्याच्या आसपास राहील असा आरबीआय आणि आंतरराष्ट्रीय निधीचा अंदाज त्यांनी ठेवलाय. कोण आहे? आरबीआय आणि तुमचा IMF यांनी काय सांगितलं, 2026 मध्ये आपला सीपीआय कंझ्युमर प्राइस वर आधारित तुमचा महागाईचा निर्देशांक किती टक्के? 4% आसपास राहण्याचं सांगितलेलं आपल्याला दिसतं. ओके, चलो पुढं. किरकोळ महागाई दर जो असतो, किरकोळ महागाई दर म्हणजे काय? होलसेल लेवलचा प्राइस इंडेक्स. होलसेल प्राइस इंडेक्स तुम्ही बघत असता, बरोबर का? या होलसेल लेवलला आर्थिक वर्ष 24 मधील 5.4% वरून एप्रिल डिसेंबर 2024 मध्ये 4.9% पर्यंत तो खाली आला असं सांगितलं आहे. डिसेंबर 2024 पर्यंत इक्विटी आणि कर्जाच्या माध्यमातून 11.1 लाख कोटी रुपये जमा झालं असं सांगितलंय. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 5% वाढ झाली. व्हेरी गुड. बीएसई तुमचं जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज शेअर बाजार आहे याचं भांडवलीकरण झालंय म्हणजे काय? गुंतवणूक वाढलेली आहे. जीडीपी गुणोत्तर 136% राहिलं आहे. चीनमध्ये जर बघितलं तर 65% आणि ब्राझीलमध्ये 37%. यांच्यापेक्षा आपलं कितीतरी 136% जास्त आहे, खूप जास्त झालं. तो अतिशय चांगली कामगिरी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून झालेली आपल्याला दिसते.
पुढे आर्थिक वर्ष 2025च्या सुरुवातीच्या 9 महिन्यांमध्ये एकूण निर्यात 6% आणि सेवा 11.6% वाढलेली आपल्याला दिसते. व्हेरी इम्पॉर्टंट. असे सेंटेन्स तुम्हाला एक्झामला विचारल्यात, असे सेंटेन्स येतात. डॅश डॅश या बजेटनुसार तुमचे निर्यात किती टक्के वाढली सांगा. 6% आणि सेवा क्षेत्र 11.6. संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेनुसार दूरसंचार, संगणक आणि माहिती सेवामध्ये भारत हा जगातील सर्वात दुसरा मोठा निर्यातदार ठरला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. असेच प्रश्न येतात. हो माहित आहे सर. यस. सर संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेनुसार दूरसंचार, संगणक आणि माहिती सेवामध्ये भारत जगातला दुसरा सर्वात मोठा निर्यातदार ठरलेला आपल्याला दिसतो. पुढे 640.3 अब्ज डॉलर्स इतका परकीय चलन साठा भारताकडे आहे. किती? 640.3. किती दिवस पुरेल? साधारणतः सर पुढचे 10.9 महिन्यात आपण आयात करू शकतो आणि 90% बाह्य कर्ज आपण प्रभाव फेडू शकतो, कमी करू शकतो. एवढं आपल्याकडे काय आहे? परकीय चलन साठा आपण गोळा करून ठेवलाय. खूप चांगली कामगिरी भारताने केली. व्हेरी गुड. सरकारच्या अंतराळ व्हिजन 2047 मध्ये गगनयान मिशन, चंद्रयान 4 या चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणण्याचा या मोहिमेचा सुद्धा याच्यामध्ये समावेश असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. अंतराळ व्हिजन 2047 पर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पुढे स्मार्टफोन आयातीमध्ये आपल्याला कपात करायची. काय करायची? कपात. साधारणतः 90% स्मार्टफोनचे आता देशांतर्गत उत्पादन होत आहे. आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार काय म्हटलं आहे की आता आपले स्मार्टफोन बऱ्यापैकी आपण इम्पोर्ट करायचो. आता काय होतंय? त्यांचे प्रोडक्शन 90% प्रोडक्शन भारतामध्येच होताना आपल्याला दिसतंय. त्यानंतर WIPO म्हणजे काय रे बाळांनो? विपो. विपो संस्था कशा संदर्भात काम करते? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. या अहवालानुसार 2022 मध्ये जागतिक स्तरावर पेटंट दाखल करणाऱ्या अव्वल 10 कार्यालयामध्ये भारताचा 6वा स्थान लागतं. 6व्या क्रमांकावर आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, ट्रेडमार्क, कॉपीराईट वगैरे वगैरे, त्याच्यानंतर लॉयल्टी वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात ह्या पेटंट दाखल करण्यामध्ये भारत कितवा येतो? टॉप 10 मधल्या 6व्या मध्ये भारत आपल्याला दिसतो. अतिशय चांगली कामगिरी आहे. त्यानंतर MSME सेक्टर जे आहे यामध्ये इक्विटी फंडिंग देण्यासाठी 50,000 कोटी रुपयांचा आत्मनिर्भर निधी तुमचा स्थापन करण्यात आला आहे. भारताच्या सेवा निर्यातीमध्ये सर्व्हिस सेक्टरचं काय करायचं? एक्सपोर्टिंग करायचंय. ही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024 मधील 5.7%वरनं ती नोव्हेंबर 2025 मध्ये किती वाढली बाळांनो? 12.8%. डबलनी तुमची सर्व्हिस जी आहे वाढलेली आपल्याला दिसते. आर्थिक वर्ष 23 मध्ये GDP मधील पर्यटन क्षेत्राचं योगदान 5% या महामारी पूर्व स्तरावर पोहोचलेला आपल्याला दिसतो. आपल्याला माहिती आहे की तुमच्या कोविडमुळे काय झालं होतं? पर्यटन क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मग आता कुठंतरी ही 5% जी होती आर्थिक वर्ष 2023च्या संदर्भात ते कुठंतरी लेवलला आलेलं आपल्याला दिसतं. चालू किमतीनुसार आर्थिक वर्ष 24 साठी कृषी आणि संलग्न क्षेत्राचं योगदान देशाच्या GDPच्या 16% पर्यंत आलेलं आहे. दिस इज व्हेरी गुड. खूप छान. कृषी आणि संलग्न क्षेत्र याचं योगदान GDPच्या कितीपर्यंत आलंय? 16% पर्यंत आलेलं आपल्याला दिसतं. ही अतिशय चांगली कामगिरी आहे. पण तसं बघितलं सर्वात जास्त मनुष्यबळ कृषी क्षेत्रामध्ये गुंतलंय. पण 16% ठीक आहे, काय अडचण नाही. प्रोग्रेस तर आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्र जे आहे या क्षेत्राने सर्वाधिक म्हणजे 8.7% CGR काय सांगितलंय? CGR म्हणजे काय? तुमची सेंट्रलाइज ग्रोथ रेट जो आहे, ग्रोथ रेट वाढ, ही ग्रोथ रेट नोंदवला आहे. चांगला ग्रोथ रेट नोंदवला आहे. त्याच्यानंतर कोणाचा लागतो? पशुधन क्षेत्राचा ग्रोथ रेट लागतो 5.8%. सर्वात जास्त मत्स्य व्यवसायाने ग्रोथ केली आहे. त्याच्यानंतर पशुधन व्यवसायाने. बिगर जीवाश्म इंधन स्रोत जे असतात यामधनं स्थापित विद्युत निर्मिती क्षमता एकूण क्षमतेच्या 46.8% अशी चांगली यांनी कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे. 2005 आणि 2023 दरम्यान 2.29 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड इतकं तुमचं कार्बन सिंक जो आहे हा तयार केलेला आपल्याला दिसतो. पुढे सामाजिक सेवा खर्चाने आर्थिक वर्ष 21 ते 25 दरम्यान 15% वार्षिक वाढीचा दर नोंदवला आहे. सामाजिक सेवा खर्च. सरकारी आरोग्य खर्च 29%वरनं 48% पर्यंत वाढलाय. सरकार तुमच्या आरोग्यावर जे खर्च करतं तो खर्च किती टक्केपर्यंत वाढवलाय? 48% पर्यंत खर्च वाढवलाय. आणि सरकारने हा खर्च वाढवला म्हणून जनतेचा आरोग्यावरचा खर्च कमी झाला. लोकांचा आरोग्यावरनं खर्च 62.6%वरनं 39.4% पर्यंत कमी झालाय. पुढे
तुमच्या बेरोजगारीचा दर जो आपल्यासाठी महत्वाचा असतो बाबा, आयोग प्रश्न विचारतोय, हा 17-18 मधील 6.0% 23-24 मध्ये 3.2% घसरलाय, म्हणजे डायरेक्ट निम्म्यावर आलाय. ओके, अतिशय चांगला असा चांगले जो आहे भारत सरकार प्रोग्रेस करताना आपल्याला दिसतंय. सो 6% असे आपला अनएम्प्लॉयमेंट रेट होता. हा अनएम्प्लॉयमेंट रेट इथं 23-24 मध्ये किती आलाय, 3.2% आलेला आपल्याला दिसतो. पुढे अर्थव्यवस्थेने आपला वेग धरलेला आहे, वेग घेतलेला आहे. म्हणजे काय, आपल्या अर्थव्यवस्थेने फास्ट आता आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे. अर्थव्यवस्था आपली ग्रो व्हायला फास्टपणे सुरुवात झालेली आहे. मग यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी बघा. आर्थिक वर्ष 25 मध्ये भारताचा वास्तविक जीडीपी कोणता आहे, वास्तविक जीडीपी वृद्धी दर 6.4% राहील असा अंदाज आहे. हे आपण बघितलं, जो जवळजवळ त्याच्या दशकभरातील सरासरी इतका आहे. वास्तविक सकल मूल्यवर्धन ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन जी आहे तुमची, हे वार्षिक आर्थिक वर्ष 2025 मध्ये 6.4% वाढेल असं सांगितलं आहे. IMF ने पुढील 5 वर्षांमध्ये 3.2% विकास दराचा अंदाज व्यक्त केला होता. त्या तुलनेत 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सरासरी 3.3% आपण वृद्धी नोंदवलेली आहे. विकासामधील चढ उतार लक्षात घेता आर्थिक वर्ष 2026 मध्ये वास्तविक जीडीपी वाढीचा दर 6.3 ते 6.8% दरम्यान राहील असा आपण अंदाज व्यक्त केलेला आहे. किती, 6.3 ते 6.8. किरकोळ महागाईचा दर आर्थिक वर्ष 2024 मधील 5.4% वरनं डिसेंबर 2024 मध्ये 4.9% आलेला आहे. आर्थिक वर्ष 21-22 ते 2024 या कालावधीमध्ये भांडवली खर्चामध्ये सुधारणा होऊन सार्वत्रिक निवडणुकानंतर 2024च्या या कालावधीमध्ये वार्षिक 8.2% वाढ झालेली आपल्याला दिसते. हे आपण आधी पण बघितलं, भांडवली खर्चामध्ये चांगल्या प्रकारे सुधारणा झालेली आहे. पुढे सर्वाधिक सेवा निर्यातीमध्ये काय आहे, सर्वात जास्त सर्व्हिस कोणता देश देत असेल तर भारताचा क्रमांक त्याच्यामध्ये 7व्या स्थानावर आहे. ज्यामुळे या क्षेत्रात भारताची जागतिक स्पर्धात्मकता अधोरेखित टॉप 7 मध्ये आपला इंडिया येतो. सर्व्हिस निर्यात बरं का, वस्तू निर्यात नाही, सर्व्हिस एक्सपोर्ट मध्ये. पेट्रोलियम आणि नॉन जेम्स म्हणजे बिगर रत्न ज्वेलरी आभूषणे यांची सुद्धा आपण छान प्रकारे निर्यात करायला लागलो आहे. 9.1% वाढ झाली असून यामध्ये अस्थिर जागतिक परिस्थिती भारताच्या वस्तू निर्यातीची लवचिकता प्रतिबिंबित होत असते. त्याच्यानंतर आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रामधल्या काही घडामोडी बघूया. या पूर्ण वर्षभरामध्ये काय काय आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रामध्ये घडामोडी झाल्या या आपल्याला आर्थिक सर्वेक्षण मध्ये दिलेल्या आहेत. बघूया कोणत्या कोणत्या घडामोडी झाल्या. पतवृद्धीकडून ठेवी वृद्धीचा कल राहिल्यामुळे बँकांचे कर्ज स्थिर दराने वाढले. काय म्हटलंय, पतवृद्धी म्हणजे काय, कर्ज वाढणं. याच्याकडनं कुठं कल झाला बँकांचा, ठेवी वृद्धी. म्हणजे लोकांनी बँकेमध्ये पैसे ठेवायला सुरुवात केली, बँकांनी सुद्धा पैसे सेव्हिंगला ठेवायला सुरुवात केली आणि म्हणून बँकांचे कर्ज कुठेतरी आता स्थिर दराने वाढलेले आपल्याला दिसतात. सूचीबद्ध शेड्यूल ज्या बँका असतात, शेड्यूल बँक म्हणजे काय, आरबीआय कायदा 1934च्या शेड्यूल 2 मध्ये ज्यांची नावं आहेत त्यांना म्हणतो आपण शेड्यूल बँका. तर या शेड्यूल बँकांच्या नफ्यामध्ये काय झाली आहे, सुधारणा झाली आहे. आणि मग यामुळे एकूण अनुत्पादक मालमत्ता म्हणजे काय, नॉन परफॉर्मिंग ऍसेट एनपीए ज्याला असं आपण म्हणतो, ह्या एनपीए मध्ये काय झालेली आहे, घट झालेली आहे. आणि म्हणून भांडवल ते जोखीम भारित मालमत्ता येथील गुणोत्तर सुद्धा वाढलेला आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये मालमत्तेची गुणवत्ता, मजबूत भांडवली बफर साठा, ऑपरेशनल परिचालन कामगिरीतली चांगली सुधारणा असं दिसून येतंय. थोडक्यात काय तर या वर्षभरामध्ये बँकांची क्षमता स्ट्रॉंग झाली आहे, चांगली झालेली आहे आणि त्यांची नॉन परफॉर्मिंग ऍसेट मध्ये घट झालेली, म्हणजे कर्ज बुडवणाऱ्याची जी पर्सेंटेज होतं हे पर्सेंटेज कमी झालेलं आपल्याला दिसतं. सूचीबद्ध वाणिज्य बँकांची सकल अनुत्पादकता मालमत्ता सप्टेंबर 2024 मध्ये अखेरीला एकूण कर्ज आणि ऍडव्हान्सच्या 2.6% पर्यंत घसरली, जी 12 वर्षातली निच्चांकी स्तरावर आपल्याला दिसते. दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणा संहिते अंतर्गत सप्टेंबर 2024 मध्ये 1068 योजनांच्या निराकरणातनं 3.6 लाख कोटी रुपये प्राप्त झाले आणि ही रक्कम लिक्विडेशन मूल्याच्या तुलनेमध्ये 161% आणि संबंधित मालमत्तेच्या मूल्याच्या 86.1% राहिलेली आपल्याला दिसते. पुढे बघा अजून काय काय झालं आहे आर्थिक क्षेत्रामध्ये. एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये प्राथमिक बाजारामधनं इक्विटी आणि डेट एकूण संसाधन संकलन 11.1 लाख रुपये एवढं संकलन झालेलं आहे. डिसेंबर 2024च्या अखेर बॉम्बे शेअर स्टॉक एक्सचेंज या शेअर बाजाराचं भांडवल आणि जीडीपी गुणोत्तर
136% पर्यंत पोहोचला आहे। ही गोष्ट आपण ऑलरेडी बघितली। भारतामधला जो विमा बाजार आहे, इन्शुरन्स मार्केट, याच्यामध्ये आपली तेजी कायम ठेवलेली आहे। भारताच्या पेन्शन क्षेत्राने सुद्धा अतिशय लक्षणीय वृद्धी सुद्धा नोंदवलेली आपल्याला दिसते। आता बाह्य क्षेत्र म्हणजे काय? एफडीआय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट। भारताच्या बाहेरून भारताच्या आतमध्ये ज्या गुंतवणुकी झाल्या, आर्थिक वित्तीय सुधारणा किंवा गुंतवणुकी झाल्या, ज्या काही गोष्टी झाल्या त्या संदर्भात बघूया। आता जागतिक अनिश्चितता आणि अडचणींमध्ये देखील भारताचे बाह्य क्षेत्र लवचिकता दर्शवताना दिसते, म्हणजे कधी वाढलं कधी कमी झालं अशा प्रकारे दिसतंय। आर्थिक वर्ष 2025च्या पहिल्या 9 महिन्यात एकूण निर्यात जर आपण बघितली, व्यापारी माल आणि सेवा दोन्ही धरून बरं का, एकूण निर्यात 6% वाढली। व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे। आपली एक्सपोर्ट वाढणं चांगली गोष्ट असते का? परकीय चलन साठा तुम्हाला भेटत असतो, तुमचा बिझनेस वाढत असतो आणि आपण आजपर्यंत वस्तूपेक्षा सेवाच जास्त आपण एक्सपोर्ट करतो, पण आता वस्तू आणि सेवा या दोघांची पण चांगल्या प्रकारे वाढ आपल्याला दिसते आहे। याच काळात सेवा क्षेत्रामध्ये 11.6% वृद्धी नोंदवली गेलेली आहे। ऍज युज्युअल सेवा क्षेत्र आपण वन हँड आहे। दूरसंचार, संगणक आणि माहिती सेवा याच्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे निर्यात केलेली आहे। भारताचा वाटा 10.2% एवढा आहे आणि अंगटाड या संघटनेनुसार जगात दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार देश म्हणून आपण ठरलंय। कशा बाबतीत? हे संगणक, दूरसंचार आणि माहिती सेवा या बाबतीत आपण दुसऱ्या क्रमांकाचा लागतो। सेवा क्षेत्राची एकूण प्राप्ती आणि खाजगी हस्तांतरण प्राप्तीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते। आर्थिक वर्ष 2025 मध्ये सकल थेट परकीय गुंतवणुकीचा म्हणजे एफडीआयचा ओघ पुन्हा वाढला। एफडीआयचा ओघ पुन्हा वाढला म्हणजे काय? बाहेरच्या देशातनं गुंतवणूक भारतामध्ये यायला जास्तीत जास्त सुरुवात झाली, वाढ झाली आहे। 2024च्या पहिल्या 8 महिन्यातील 47.2 अब्ज डॉलरवरून आर्थिक वर्ष 2025च्या याच कालावधीमध्ये 55.6 अब्ज डॉलरवर एवढा आपल्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढली आणि ही ग्रोथ किती आहे? 17.9% एवढी ही ग्रोथ आपली राहिलेली आहे। डिसेंबर 2024च्या अखेर भारताचा परकीय चलन साठा 640.3 अब्ज एवढा तो ठरलेला आपल्याला दिसतो आणि मग आपण बघितलं 10.9 महिने वगैरे तो आपल्याला यूज करता येईल। किती आपला फॉरेन साठा? 640.3 अब्ज डॉलर एवढा आहे। गेल्या काही वर्षामध्ये भारताचे परकीय कर्ज स्थिर झालेलं आहे। सप्टेंबर 24च्या अखेर परकीय कर्जाचं जीडीपीच्या तुलनेत प्रमाण किती आहे? 19.4%। लक्षात घ्या, एकदा 1991च्या आसपास ज्यावेळेस भारताची स्थिती हलाखीच झाली होती त्यावेळेस आपलं हे कर्जाचं जीडीपीशी प्रमाण 50%च्या वरती गेलं होतं। आता कितीवर आलंय? 19.4 वर आपण कुठेतरी स्टेबल होताना आपल्याला दिसतोय। पुढे दर आणि महागाई या बाबतीत आता बघूया की तुमच्या देशातले जे रेट्स आहेत, रेट आणि महागाई या बाबतीत आपण बघूया आर्थिक वर्षामध्ये काय काय गोष्टी झाल्या। IMF नुसार जागतिक महागाई दर 2022 मधील 8.7% वरनं 2024 मध्ये 5.7 वर आलेली आपल्याला दिसते जागतिक महागाई दर। भारतातला किरकोळ महागाई दर आपण ऑलरेडी बघितलेली आहे, तुमच्या 5.4% वरनं 25 मध्ये 4.9 वर आलेली आहे। आरबीआय आणि IMF चा अंदाज आहे की भारतातली ग्राहक किंमत महागाई आर्थिक वर्ष 26 मध्ये सुमारे 4%च्या लक्ष्याशी हळूहळू आपण तिथपर्यंत येऊ। गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा बाबतीत बघा काय काय गोष्टी झालेल्या आहेत। गेल्या 5 वर्षांमध्ये पायाभूत सुविधांवरचा सार्वजनिक खर्च तुमचा वाढलेला आहे। 20 ते 24 या कालावधीमध्ये प्रमुख पायाभूत सुविधा क्षेत्रामधला खर्च 38.8% ने वाढलेला आहे। रेल्वे कनेक्टिव्हिटी अंतर्गत 24 दरम्यान 2031 किलोमीटर रेल्वे नेटवर्क तुम्ही नव्याने तयार केलेलं आपल्याला दिसतं आणि एप्रिल ते ऑक्टोबर 2024 दरम्यान भारतामध्ये 17 नवीन वंदे भारत ट्रेन्स तुम्ही सुरू केलेल्या आहेत। रस्ते नेटवर्क अंतर्गत आर्थिक वर्ष 25 म्हणजे एप्रिल डिसेंबर मध्ये 5853 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहे आणि हा प्रश्न एमपीएससी ने आपल्याला एकदा याच्या अगोदर विचारला होता, किती तुमचे नवीन रस्ते किलोमीटर तयार झाले? तर ह्या बजेट अंतर्गत किती झाले आहे? 5853 तुमच्या सर्वेनुसार। पुढे राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये औद्योगिक वापरासाठी 3778 एकर क्षेत्राचं तुम्हाला भूखंड देण्यात आलेला आहे। प्रमुख बंदरांमध्ये 48.1 तासांवरनं आर्थिक वर्ष 25 मध्ये 30.4 तासापर्यंत परिचालन कार्यक्षमतामध्ये सुधारणा झाली, म्हणजे वर्कलोड तुमचा एवढा चांगल्या प्रकारे सुधारला आहे। त्यानंतर डिसेंबर 24 पर्यंत सौर आणि पवन ऊर्जेच्या अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 15.8% तुमची ग्रोथ झाली आहे। चांगल्या प्रकारे तुम्ही एवढी ऊर्जा तयार केली आहे
भारताच्या एकूण स्थापित क्षमतेमध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा आता 47% पर्यंत वाढलेला आहे. दिस इज व्हेरी व्हेरी गुड. त्याच्यानंतर या योजना आणि सौभाग्य या सरकारी योजनांमुळे ग्रामीण भागामध्ये वीज उपलब्धता सुधारली आहे. 18,374 गावांचं विद्युतीकरण करण्यात आलं आहे आणि 2.9 कोटी घरांना वीज पुरवठा सुद्धा दिला गेला आहे. त्यानंतर विशेषतः ऑक्टोबर 2024 पर्यंत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तुमच्या 5G सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड अंतर्गत दुर्गम भागामध्ये सुद्धा 4G सेवा तुम्ही सुरू केलेल्या आहे आणि डिसेंबर 2024 पर्यंत 10,700 पेक्षा जास्त गावे याच्यामध्ये समाविष्ट झाली आहे. जल जीवन अभियानांतर्गत प्रारंभापासून आतापर्यंत 12 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना नळाद्वारे पाणी त्यांना अवेलेबल झालेलं आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर 2021 दरम्यान 1.92 लाख गावे मॉडेल श्रेणी अंतर्गत हळूहळू ओडीएफ प्लस म्हणजे हागणदारी मुक्त तुमची गावं झालेली आपल्याला दिसते, ज्यामुळे ओडीएफ प्लस गावांची एकूण संख्या 3.64 लाख एवढी टोटल झालेली आपल्याला दिसते. शहरी भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेने 89 लाखांहून अधिक घरं पूर्ण केली आहे. शहर वाहतूक नेटवर्क वेगाने विस्तारित आहे. 29 शहरांमध्ये तुमच्या मेट्रो आणि जलद रेल्वे प्रणाली कार्यरत आहेत आणि बांधकामाधीन आहेत, ज्या 1000 किलोमीटर पेक्षा जास्त तुमचं व्यापतात. आपल्याला माहिती आहे अनेक शहरांमध्ये मेट्रो वगैरे या सर्व गोष्टी सुरू झालेल्या आहेत. भारत सध्या 56 सक्रिय अंतराळ मालमत्ता चालवतो, आपले सॅटेलाइट वगैरे वगैरे. सरकारच्या अंतराळ दृष्टिकोन 2047 मध्ये गगनयान अभियान चंद्रयान 4चा सुद्धा समावेश आहे. केवळ सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूक पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, ही दरी भरून काढण्यासाठी खाजगी क्षेत्राचा सहभाग सुद्धा आता आपण घेतलेला आहे. पायाभूत सुविधांमध्ये खाजगी क्षेत्राचा सहभाग सुलभ करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन आणि राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन सारख्या यंत्रणा सुद्धा तयार केला आहे, ज्या अंतर्गत खाजगी सेक्टरला जास्तीत जास्त या पायाभूत सुविधाचा विकास करण्यासाठी यांना आपल्याला इन्व्हॉल्व करता येईल या दृष्टिकोनातून. यस, पुढे चला बाळांनो, उद्योग किंवा व्यवसाय सेक्टरमध्ये बघा आता कोणत्या कोणत्या गोष्टी झालेल्या दिसत आहेत. वीज आणि बांधकाम क्षेत्राच्या दमदार वाढीमुळे आर्थिक वर्ष 25 मध्ये औद्योगिक क्षेत्र 6.2% वाढण्याची अपेक्षा आहे. गुड. समर्थ उद्योग केंद्राच्या स्थापनेला पाठिंबा देऊन सरकार स्मार्ट उत्पादन आणि उद्योग 4.0 ला सक्रिय चालना देत आहे. 2024च्या आर्थिक वर्षामध्ये भारतीय वाहन क्षेत्रामधील देशांतर्गत विक्री 12.5% वाढली. 4 व्हीलर बिर व्हीलर लय विकायला लागल्या भारतामध्ये, किती 12.5% वाढली. 15 ते 24 या कालावधीमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं देशांतर्गत उत्पादन 17.5% चक्रवाढ वार्षिक दराने तुमचं झालेलं आपल्याला दिसतं. 99% स्मार्टफोनचं उत्पादन आता कुठं होत आहे? देशामध्येच होत आहे. देशाला आयातीची गरज आता काही जास्त पडत नाही. कोणताही घ्या, सॅमसंग मिमसंग घ्या, आता भारतामध्ये तयार व्हायला. आयफोनने पण भारतामध्ये तयार करायला सुरुवात केली. लवकरच आयफोनच्या किमती कमी होणार आहेत. ओके, सो थांबा थोडं, घेऊ नका. 2024 या आर्थिक वर्षामध्ये औषध उत्पादन क्षेत्राची एकूण वार्षिक उलाढाल 4.17 लाख कोटी होती. यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 10.1% ग्रोथ झाली आहे. जागतिक बौद्धिक संपदा संघटना, ज्याला विपो असं म्हणतात, 2022 नुसार जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्यामध्ये आपण बघितलं भारत 6व्या क्रमांकावर आहे. सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम MSME क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेमधलं एक अत्यंत प्रमुख क्षेत्र म्हणून उदयाला आलाय. मी तुम्हाला आधी पण सांगितलं काय, सर्वात जास्त रोजगार तयार करण्याची क्षमता या MSME मध्ये. म्हणून MSME आपण कुठे घेतलं? इंजिन मध्ये घेतलं, की त्या माध्यमातून भारताचा काय करायचंय? विकास करायचा आहे. MSME ला वाढीव क्षमतेसह इक्विटी फंडिंग प्रदान करण्यासाठी सरकारने 50,000 कोटी रुपयांच्या कॉपरसह आत्मनिर्भर भारत कोष सुरू केला. देशभरामध्ये उद्योग विकसित करण्यासाठी सरकार सूक्ष्म आणि लघु उद्योग समूह विकास कार्यक्रम राबवताना आपल्याला दिसत आहे. सेवा आणि नवीन आव्हाने. सर्व्हिस सेक्टरमध्ये काय काय झालं? एकूण स्थूल मूल्यवर्धित जीव्हीए मध्ये सेवा क्षेत्राचं योगदान 2014 मध्ये 50.6% वरनं 25 मध्ये किती झालंय? 55.3% पर्यंत वाढलेलं आपल्याला दिसतं. कोरोना साथीच्या पूर्वी 2013 ते 20 या आर्थिक वर्षामध्ये सेवा क्षेत्राचा विकास दर किती? 8% होता. त्यानंतरच्या कालावधीमध्ये तो आता 8.3% पर्यंत वाढलाय. म्हणजे आपण हळूहळू आता प्रोग्रेस करायला सुरुवात झालेली आहे. कोविडने खूप फटका बसला होता, सर्व्हिस सेक्टरला सर्वात जास्त फटका बसला होता. पुढे 2023 मध्ये जागतिक सेवा निर्यातीमध्ये भारताचा वाटा 4.3% होता. या क्षेत्रामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? 7व्या क्रमांकावर आहे. 2024 मधील 5.7% वरनं वित्तीय वर्ष 2025 एप्रिल नोव्हेंबर दरम्यान
भारताची सेवा क्षेत्रातली निर्यात 12.8% वाढ झालेली आहे. माहिती आणि संगणक संबंधित सेवा गेल्या दशकामध्ये 12.8% दराने वाढल्या. एकूण जीबीए मधला त्यांचा वाटा 6.3 वरनं 10.9 पर्यंत वाढलेला आपल्याला दिसतो. पुढे जाऊया. 2024 या आर्थिक वर्षामध्ये भारतीय रेल्वेने प्रवासी वाहतूक आता ही सर्व्हिस झाली बरं का, बरोबर का, या वाहतुकीमध्ये 8% वाढ नोंदवली. राईट. या वर्षात महसूल मिळवून देणारी माल वाहतूक 5.2% वाढलेली आहे. जर तुम्हाला प्रश्न आला ना बाळांनो की रेल्वेचं कोणतं सेक्टर सर्वात जास्त पैसे कमवून देतं, प्रवासी की माल वाहतूक, तर उत्तर आहे माल वाहतूक. सर्वात जास्त यूज रेल्वेचा माल वाहतुकीसाठी होतो देशामध्ये, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 5.2% वाढ झाली. पर्यटन क्षेत्राचे जीडीपी अर्थात सकल देशांतर्गत उत्पादनातील योगदान आर्थिक वर्ष 2023 मध्ये 5% इतके झाले आहे. कोरोना पूर्व काळामध्ये ते तेवढेच होते. ओके. पुढे कृषी आणि अन्न व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये बघूया आता आर्थिक वर्षामध्ये काय काय गोष्टी झाल्या, काय काय गोष्टी आपण अचीव केल्या. सध्याच्या किमतीनुसार वित्तीय वर्ष 2024 साठी देशाच्या जीडीपी मध्ये कृषी आणि संलग्न उपक्रम क्षेत्राचं अंदाजे 16% एवढं काय आहे, वाटा आहे. फलोत्पादन, पशुधन, मत्स्यपालन यासारखी उच्च मूल्य असलेले क्षेत्र एकूण कृषी वाढीसाठी प्रमुख राहिलेले आहेत. त्यांनी काय केलं आहे, हातभार लावला आहे. 2024 साठी खरीप अन्नधान्य उत्पादन 1647.5 लाख मेट्रिक टन पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. सोबत 24-25 या आर्थिक वर्षासाठी तूर डाळ, बाजरी, किमान हमी भाव, एमएसपी उत्पादन खर्चाच्या भारी सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे 59% आणि 77% वाढवण्यात आलेले आपल्याला दिसते. त्यानंतर मत्स्य व्यवसाय क्षेत्राची चांगली वाढ झालेली आहे. पशुधनाचा सीजीआर 8% एवढा वाढलेला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या योजनेच्या माध्यमातून मूलभूत बदल सुद्धा घडून आणलेले आहेत. PMGKY या अंतर्गत आणखी 5 वर्षासाठी मोफत अन्नधान्याची तरतूद तुम्हाला केली गेलेली दिसते. 31 ऑक्टोबर पर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ सुद्धा घेतलेला दिसतो. तर पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत 23.61 लाख शेतकऱ्यांनी याची नोंदणी केलेली आपल्याला दिसते. हवामान आणि पर्यावरणामध्ये बघा बाळांनो काय काय बदल झाले आहे. हवामान आलं की 2047 लक्षात ठेवायचं. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्यासाठी भारताची महत्वाकांक्षा मूलभूतपणे सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनावर आधारित आहे. कस काय शाश्वत विकास, कस काय, आपल्याला विकास करायचा, विकसित व्हायचंय, पण या विकसित होण्याबाबतीत आपल्या पर्यावरणाला सोडून चालेल का, नाही, पर्यावरणाला सुद्धा घेऊन चालावं लागणार आहे. म्हणून शाश्वत आहे. जीवाश्म रहित इंधन स्रोतांपासून भारतानं 30 नोव्हेंबर 24 पर्यंत 2,13,701 मेगावॅट एवढी वीज आपण काय केली आहे, तयार केली आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. मग एकूण क्षमतेच्या ती 46.8% आहे. भारतीय वन सर्वेक्षण 2024 नुसार 5 ते 23 दरम्यान 2.29 अब्ज टन CO2 समतुल्य कार्बन सिंक आपण तयार केलेलं आहे. लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट लाईफ या भारताच्या नेतृत्वाखालील जागतिक चळवळीचं उद्दिष्ट देशाच्या शाश्वततेच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांना चालना देणं. कमी वापर, कमी किमतीच्या आधारे लाईफने केलेल्या उपाययोजनांमुळे 2030 पर्यंत जागतिक स्तरावर ग्राहकाचे 440 अब्ज अमेरिकन डॉलर वाचतील असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये बघूया आपण कशा प्रकारे आता काय काय गोष्टी झालेल्या आहेत. सामाजिक क्षेत्र ज्याला आपण दारिद्र्य, गरिबी वगैरे या अँगलने सुद्धा बघतो. यस, आर्थिक वर्ष 21 ते आर्थिक वर्ष 25 या कालावधीत सरकारच्या सामाजिक सेवा खर्चामध्ये केंद्र आणि राज्य मिळून 15% एवढी वाढ झालेली दिसते. उपभोग खर्चातल्या विषमतेच्या मोजमापाचा गिनी गुणांक जो असतो, गिनी कोएफिशियंट, जो काय दर्शवतो, तुमच्या देशामधली असमानता दर्शवतो. तर याच्यामध्ये घसरण होऊ लागली आहे. 22-23 या वर्षामध्ये ग्रामीण भागासाठी हा गुणांक 0.266 होता. त्यामध्ये 23-24 मध्ये घसरण होऊन 0.237 पर्यंत घसरण झालेली आहे. शहरी भागामध्ये आपण बघू शकतो 0.314 वरनं 0.284 पर्यंत आलो. थोडक्यात काय, असमानता कमी व्हायला लागली आहे. राईट. सरकारची विविध वित्तीय धोरणे उत्पन्नाच्या वितरणाला नवा आकार देण्यामध्ये सहाय्यक ठरत आहे. सरकारच्या वतीने आरोग्य क्षेत्रासाठी केला जाणारा खर्च 29% वरनं किती 48% पर्यंत वाढलेला आपल्याला दिसतो. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे नागरिकांच्या आरोग्यविषयक लक्ष्यामध्ये
खर्चामध्ये लक्षणीय बदल झाला आहे. आपल्याला माहिती आहे की यामुळे नागरिकांची 1.25 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत झालेली आहे. राईट, आपल्याला ऑपरेशन वगैरे करताना पैसे जे मिळतात ना, कमी होतात ना, हे सगळे ही गोष्ट आहे. ग्रामपंचायत स्तरावरील अर्थसंकल्प हा शाश्वत विकासाच्या ध्येय उद्दिष्टांना अनुसरून असेल याची सुनिश्चिती करण्यात आलेली आहे. पुढे आहे रोजगार आणि कौशल्य विकास. या संदर्भात काय काय गोष्टी झाल्या, थोडंच राहिलं आता 2 मिनिटं. भारतीय कामगार बाजार निर्देशांकामध्ये सुधारणा झाली आहे. 17-18 मध्ये बेरोजगारीचा दर होता 6, आता तो केलाय आपण 3.2. भारताच्या लोकसंख्येमध्ये 10 ते 24 वयोगटातील लोकसंख्येचं प्रमाण सुमारे 26% एवढं आहे. यामुळे भारत जागतिक पटलावर सर्वात तरुण देशापैकी एक असलेला देश म्हणून आपल्याला दिसतो आणि हाच काय आपला लोकसांख्यिकीय लाभांश आहे. याचाच लाभ घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सरकारने पतपुरवठा वाढवलेले आहे. विपणन पाठबळ, कौशल्य विकास, महिला स्टार्टअप या माध्यमातून हे सगळं केलं आहे. देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेची तसेच नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राची वाढ होत आहे. यामुळे विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी अत्यावश्यक असलेले रोजगार निर्मिती जी आहे हे अतिरिक्त संधीही यासाठी निर्माण होताना आपल्याला दिसते. ऑटोमेशन, जनरेटिव्ह AI, डिजिटलायझेशन, हवामान बदल यासारख्या क्षेत्रांमध्ये सुद्धा उदयोन्मुख जागतिक कलांसोबत सुसंगत राहण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार फ्लेक्झिबिलिटी आणि प्रतिसादात्मक स्वरूपाची कौशल्याधारित परिसंस्थेची निर्मिती सुद्धा करताना आपल्याला दिसते आहे. रोजगारामध्ये वाढ करण्यासाठी अनेक उपाययोजना सुद्धा तुमच्या राबवल्या जात आहेत. अलीकडे सुरू झालेली प्रधानमंत्री आंतरवासिता योजना म्हणजे PM इंटर्नशिप स्कीम जी आहे ही रोजगार निर्मितीमध्ये परिवर्तन घडवून आणलेली योजना ठरलेली दिसते. कर्मचारी भविष्य निधी संघटनेअंतर्गत गेल्या 6 वर्षांमध्ये निव्वळ वेतनवारीच्या प्रमाणामध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. ही आकडेवारी औपचारिक रोजगारांच्या प्रमाणामध्ये सकस वाढ होत असल्याचं आपल्याला सांगताय. यासोबत याच्यामध्ये या सर्वेमध्ये असं दिसतंय आपला की कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान, याचा सुद्धा झपाट्याने वापर आपल्याला दिसतोय आणि प्रेरणादायी घटक म्हणून याला बघितलं जाताना आपल्याला दिसतोय. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासकांनी, डेव्हलपर्सनी आर्थिकदृष्ट्या मौल्यवान असलेल्या कामांचा मोठा भाग हा स्वयंचलित स्वरूपातील असलेल्या एका नवीन युगाचा प्रारंभ करण्यासाठी आश्वस्त केलेला आपल्याला दिसतो. थोडक्यात काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुद्धा आता आपल्याला वाढलेला दिसतो. तो अशा प्रकारे बाळांनो आपण हायलाइट्स ऑफ तुमचं बजेट 2025-26 आणि हायलाइट्स ऑफ इकॉनॉमिकल सर्वे 2024-25 अशा गोष्टी बघितल्या, ज्यातल्या तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे तेवढ्याच गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. राईट, त्यातली जी आकडेवारी त्याला मी व्यवस्थित गोल करून तुम्हाला दिलेला आहे, तेवढीच आकडेवारी आपल्याला एक्झामला विचारली जाते. याच्यापेक्षा जास्त करण्याची शक्यता काही तुम्हाला गरज पडणार नाही. आय होप तुम्हाला छान प्रकारे सर्व डेटा कलेक्ट करता आला असेल, भेटला असेल. ही PDF सुद्धा मी तुम्हाला इग्नाइट अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो, जेणेकरून तुम्हाला नोट्स सुद्धा काढता येतील. सो इथेच आपण थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. छान प्रकारे अभ्यास करा आणि पुढचा कशाचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वगैरे जर पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. ऑल द बेस्ट.